असं असताना पण मार्क्सच्या विचारांकडे पुन्हा का जायचं? मार्क्सचा विचार हा केवळ एक विचारसरणी नाही, म्हणजे काहीतरी काही विचार समोर ठेवलेत आणि ते त्या काळापुरते ठेवलेत असं नाही. मार्क्सला जितकं आपण युरोपच्या संदर्भात बघितलं पाहिजे तितकंच त्याला जागतिक संदर्भातही बघितलं पाहिजे. आज 5 मे 1818 हा कार्ल मार्क्सचा जन्मदिवस. 19व्या शतकात युरोपात होऊन गेलेल्या या विचारवंताच्या विचाराची भुरळ आजतागायत कायम आहे. त्याच्या विचारांची तोंडओळख करून घेण्यासाठी आणि ते आज देखील म्हणजे 21व्या शतकाची 25शी उलटून गेल्यानंतरही तितकेच महत्त्वाचे आहेत का याविषयी गप्पा मारण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत कॉम्रेड दत्ता देसाई. मार्क्स विचारांचे अभ्यासक म्हणून दत्ता देसाईंना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. गेली 45 वर्ष त्यांनी जनविज्ञान चळवळ व प्रबोधनाला अक्षरशः वाहून घेतलंय. बँकेतील नोकरीचा राजीनामा देऊन 1983 पासून ते पूर्ण वेळ सामाजिक काम करत आहेत. प्रामुख्याने शिबिरे, कार्यशाळा, व्याख्याने या माध्यमातून युवकांचे प्रबोधन करण्याबरोबरच त्यांनी अत्यंत कसदार लेखन देखील सुरू ठेवलं आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ, जलयुद्ध की जलक्रांती, नवउदार जगाचा उदयास्त अशा अनेक पुस्तकांचे लेखन तसेच शहीद भगतसिंग समग्र वाङ्मय आणि बदलता भारत या महत्त्वपूर्ण खंडांचे संपादन त्यांनी केले आहे. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. डॉक्टर यशवंत सुमंत जीवनगौरव पुरस्कार आणि महाराष्ट्र फाउंडेशनचा कार्यकर्ता प्रबोधन पुरस्कार ही त्याचीच काही उदाहरणे आहेत. द युनिक अकॅडमी आणि युनिक फाउंडेशनशी दत्ता देसाई ही गेल्या अनेक वर्षापासून जोडले गेलेले आहेत. याच भागीदारीतून मार्क्स विचार मराठीत आणण्याचा प्रकल्प त्यांनी हाती घेतला असून या मालिकेतील आधुनिकतेचे आगमन आणि युवा मार्क्स आणि मानव मुक्ती हे 2 ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. त्यांची ही ओळख पाहता असं वाटतं की मार्क्स विचारांचा परिचय करून देण्यासाठी दत्ता देसाईंपेक्षा अधिक चांगले एक्सपर्ट आपल्याला मिळूच शकले नसते. मी दत्ता देसाई यांचं स्वागत करते आणि आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूयात. तर माझा अगदी पहिला आणि अत्यंत बेसिक प्रश्न म्हणजे की आज 21व्या शतकाची 25शी उलटून गेल्यानंतर सुद्धा आपण अजून 19व्या शतकातल्या युरोपमध्ये जन्मलेल्या मार्क्स बद्दल का बोलायचं किंवा त्याचे विचार का समजून घ्यायचे? कारण तो ज्या काळात वावरत होता त्या काळातली भांडवलशाही, समाजरचना आणि सगळ्यामध्येच प्रचंड बदल झालेला आहे. म्हणजे आता आपण AI क्रांतीच्या उंबरठ्यावर उभे आहोत. आजची आव्हानं, आजचे प्रश्न हे पूर्णपणे वेगळे आहेत. तर असं असताना पण मार्क्सच्या विचारांकडे पुन्हा का जायचं? 1818 हा मार्क्सच्या जन्माचं हे वर्ष आहे. आपल्या इकडे पेशवाई खाली होत होती, खालसा होत होती त्यावेळेला. म्हणजे आता 208 वर्षापूर्वीचा हा विचारवंत क्रांतिकारक साधारणपणाने असं म्हणता येईल की त्याच्या वयाच्या 17व्या-18व्या वर्षापासून तो सामाजिक कामाबद्दल विचार करायला लागला, चिंतन करायला लागला. आणि त्या सगळ्या कालखंडात त्यानं जे बघितलं ते आज कुठल्या अर्थी कालोचित आहे किंवा उपयुक्त आहे असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. मार्क्सचा विचार हा केवळ एक विचारसरणी नाही आहे, म्हणजे काहीतरी काही विचार समोर ठेवलेत आणि ते त्या काळापुरते ठेवलेत असं नाही. मार्क्सला जितकं आपण युरोपच्या संदर्भात बघितलं पाहिजे तितकंच त्याला जागतिक संदर्भातही बघितलं पाहिजे. असे त्याचे दोन्ही अंग आहेत. म्हणजे त्याला जर फक्त जागतिक म्हटलं आणि त्याला युरोप पासून वेगळं केलं तर गोची होईल, पण त्याला फक्त युरोप पुरतं मर्यादित केलं तरी त्याचं खूप मर्यादित होईल. आणि ह्याचं कारण असं आहे की त्यानं जो वेध घ्यायचा प्रयत्न केला ती जी व्यवस्था होती, ज्याला आपण आधुनिक व्यवस्था म्हणू किंवा जास्त नेमकं बोलायचं तर भांडवली अर्थव्यवस्था आणि भांडवली राज्यव्यवस्था आणि एकूण भांडवली समाज व्यवस्था म्हणू, ते युरोपमध्ये विशेषतः पश्चिम युरोपमध्ये ज्या काळामध्ये प्रस्थापित होत होती, जागतिक व्यवस्थेचा भाग म्हणून होत होती, परंतु ती एक नवी वर येणारी व्यवस्था म्हणून तिथं प्रस्थापित होत असताना तिच्या पोटातले जे सगळे गती नियम आहेत, तिचं जे लॉजिक आहे, तिचं जे तर्कशास्त्र आहे, तिचे जे काही प्लस आहेत, तिचे जे काही मायनस आहेत ते पकडायचं एक संपूर्ण प्रयत्न मार्क्सनं त्या काळामध्ये सुरू केला. ती व्यवस्था आज पूर्ण जागतिक झालेली आहे. तिची अंग, उपांग, नियम, तिचे जे काही प्रश्न आहेत, तिचे जे काही योगदान आहे हे सगळं आता जागतिक झालेलं आहे. म्हणजे असं झालेलं नाहीये की ती व्यवस्था पूर्ण बदलली आणि नवी व्यवस्था आली आहे त्यामुळे मार्क्सचे जे काही विचार आहेत ते जुन्या व्यवस्थेबरोबर संपले. तर ती व्यवस्था आता एका अर्थी फुल ग्लोबल स्केलवरती आली
आणि येताना ती स्वतःबरोबर सगळंच बरं वाईट घेऊन आलेली आहे. त्यामुळे त्या काळामध्ये मार्क्सने जे तिचे गतिशास्त्र पकडायचा प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न आज देखील तेवढाच कालोचित आहे नव्हे. मी नेहमी म्हणतो तसं तो अधिक आणि खऱ्या अर्थी आत्ता कालोचित झालाय, कारण त्याचा त्या काळातला विचार हा वैश्विक विचार म्हणून तो मांडत होता. बरोबर. संपूर्ण विश्व त्यावेळेला सुद्धा. आणि त्यावेळेचा तो वैश्विक विचाराचा पाया जर्मनीमध्ये आणि युरोपमध्ये, फ्रान्समध्ये आणि इंग्लंडमध्ये वेगवेगळ्या औद्योगिक केंद्रात, शहरांमध्ये जमलेले जे वेगवेगळ्या देशांचे कामगार आहेत त्यातून त्याला तो आंतरराष्ट्रीय विचार किंवा वैश्विक विचार साक्षात दिसत होता. बरोबर. पण तो खऱ्या अर्थानं आता वैश्विक व्हायला लागला. म्हणजे आता कामगारांमधली देवघेव, तंत्रज्ञानातली देवघेव, उत्पादनातली देवघेव, त्यानं जे त्या काळामध्ये मानव आणि निसर्गाबद्दल मांडलं होतं त्याचं आता पर्यावरणीय प्रश्नांमध्ये झालेलं रूपांतर, हे सगळं लक्षात घेता मार्क्स आज अधिकच कालोचित आहे असं वाटतं. त्याची आणखीनही कारणं आहेत, पण मुख्यतः असं म्हणूया की त्यानं त्या काळामध्ये जे मांडणी केली आणि त्याच्या विचारात जो मुख्य गाभा आहे किंवा नंतर जवळजवळ 150 वर्षाची जी परंपरा आहे त्याच्यात एक महत्वाचा भाग असा आहे की मार्क्सचा विचार हा एका पातळीवर सिद्धांत नाही, म्हणजे त्याच्यात काही सिद्धांत आहेत आणि ते गतिशील आहेत. म्हणजे ते विज्ञान जसं सतत विकसित होतं तसं ते सिद्धांत म्हणजे ती काय म्हणूया आपण सूत्र म्हणून सांगून ठेवलेली गोष्ट नाही, त्यामुळे ते विकसित होतं. दुसरं त्याच्या विचारात एकच मिनिट, ह्याचं एखादं उदाहरण देता येईल का आपल्याला, म्हणजे ते विकसित कसं होत जात? म्हणजे उदाहरणार्थ समजा भांडवलशाहीचा एक पहिला नियम असा आहे की क्रय वस्तूचं सार्वत्रिकीकरण यावरती आधारित आहे. बरोबर. हा त्यानं एक गाभा जो आहे तो पकडायचा एक प्रयत्न, किंवा त्याच्यामध्ये त्यानं वेगवेगळ्या ज्या संकल्पना वापरल्या की क्रय वस्तूची 2 अंग काय असतात, विनिमय मूल्य असतं, त्याच्यानंतर उपयोग मूल्य असतं वगैरे, हे सगळी जी काही त्यांनी सिद्धांत मांडले आणि त्या आधारे भांडवली अर्थव्यवस्था स्वतःला कसं विकसित करत नेते हे जे मांडलं, आपल्याला असं दिसतं की आता जगभर केवळ कारखान्यातल्या वस्तू नव्हे, नदीचं पाणी असेल किंवा आता प्राणवायू असेल, कुठलीही गोष्ट जगातली ही आता क्रयवस्तू बनलेली आहे. देवाचं दर्शन क्रयवस्तू बनलेली आहे. तुम्ही गेलात तर सगळ्या आरोग्य सेवा क्रयवस्तू बनलेल्या आहेत. जपानमधल्या पोल्युशनच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन हा क्रयवस्तू. जपानमध्ये गेलात तर आता तुम्हाला मुलांना आजी आजोबा हवेत किंवा आजी आजोबांना नातवंडाचं सुख हवं म्हणून ती सेवा आता क्रयवस्तू बनलेली आहे. बरोबर आहे. त्यामुळं मानवी शरीरापासून निसर्गापर्यंत सर्वत्र क्रयवस्तू नियम हा लागू झाला. ह्युमन रिलेशन, नेचर, मॅन वुमन रिलेशनशिप, मॅन नेचर रिलेशनशिप. त्यामुळे हा छोटासा एक त्याचा सिद्धांताचा गाभा म्हणून तो जर लक्षात घेतला तर आता तो सार्वत्रिक झाला. म्हणजे अगदी आदिवासी पाड्यापर्यंत तुम्ही गेलात, 25 वर्षामध्ये सगळे आदिवासी पाडे फार बदलून गेले. तुम्हाला तिथं असं दिसतं की आता तिथे ती जुनी देवघेव नाही आहे. तिथं शहरांमधून येणारी छोटी पाउचेस आहेत, ती कॉस्मेटिकची आहेत, ती दुधाची आहेत, ते बेकरी प्रोडक्ट्स आहेत. कुठल्याही अगदी अक्कलकुव्याच्या नंदुरबारच्या खोलवर जरी तुम्ही गेलात तिथपर्यंत छोटे छोटे टेम्पो पोहोचतात आणि सकाळी तिथे दुधाच्या पिशव्या टाकलेल्या आहेत, गुटख्याच्या पिशव्या टाकलेल्या आहेत, सगळं आहे. त्यामुळे सगळीकडची नाती हा आता क्रयवस्तू आलेली आहे. असं एक उदाहरण घेऊन आपण बघू शकतो. आणि म्हणून तो सिद्धांत, त्याची मांडणी ही महत्वाची आहे, हे सिद्धांत. दुसरा मुद्दा त्यातला मेथडॉलॉजीचा आहे की माणसाच्या स्वभावापासून एकूण विश्वाच्या गतिशास्त्रापर्यंत, तात्विक पातळीपासून ते वैज्ञानिक पद्धतीनं त्याचं विश्लेषण कसं करायचं याची एक पद्धत त्यानं घालून दिली, विकसित करायचा प्रयत्न केला. आणि ती पुन्हा विकसित आणखीन अधिक होतीच आहे, पण त्यातली पद्धतीशास्त्र जी आहे ती खूप गतिमान आहे. म्हणजे जग हे किती गतिमान आहे आता आपण वेगळं सांगायची गरज नाही, रोज अनुभवतो. नव्या पिढ्या तर ते त्याचा भागच आहे. पण त्याला साजेशी विचार पद्धती आहे की नाही हा मुद्दा आता एक महत्वाचं आव्हान आहे. बऱ्याच प्रमाणात आजही 16व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत जे काही विज्ञानातले विचार आले, न्यूटनची जी काही विचार पद्धती आली, तीच गृहीत धरून बऱ्याच ठिकाणी कामकाज आजही सुरू आहे. म्हणजे त्याच्यामध्ये नंतरचं आईन्स्टाईन किंवा क्वांटम मेकॅनिक्सनं जे काही 20व्या शतकात आणलं ते आपल्या समाज विज्ञानांमध्ये किंवा मानवी विचारामध्ये दैनंदिन पातळीवर अंतर्भूत झालेलं नाही. म्हणजे विज्ञानात झालंय परंतु समाजाच्या पद्धतीशास्त्रात पुरेसं झालेलं नाही. त्यामुळे त्याचं पद्धतीशास्त्र महत्वाचं आहे. तिसरं, त्याच्या ह्या सगळ्या मांडणीमध्ये एक ऐतिहासिकता आहे.
म्हणजे प्रत्येक गोष्ट ही ऐतिहासिक पद्धतीने बघणं हा एक त्याचा महत्वाचा मुद्दा आहे. चौथं एक महत्वाचं म्हणता येईल की त्याचं मांडणी विचार हे विचार व्यवहाराचं एक क्रांतिकारी काय म्हणूया आपण क्रांतिकारी व्यवहार म्हणून तो त्याच्याकडे बघतो. त्यामुळं मग ती पद्धत समाज बदलतो का, कसा बदलतो की नाही, हे सगळे राजकारणाचा विचार करणं, परिवर्तनाचा विचार करणं, ह्या सगळ्याचा एक महत्वाचा भाग होतो. आणखीन एक महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे तो एका नव्या जगाच्या स्वप्नाचा आहे. बरोबर. अनेक विचारसरणी अशा आहेत की ज्या आजचं विश्लेषण करतात, पण त्यांच्याकडे उद्याचं काय आहे हे नसतं. मार्क्समध्ये आधी मी विश्लेषण करतो आणि मग उद्याचं सांगतो असं नाही. त्याच्या 19व्या वर्षाच्या वडिलांना लिहिलेल्या पत्रापासून वयाच्या अखेरपर्यंत जर बघितलं तर त्या सगळ्या चर्चेत, समीक्षेत, सिद्धांतनाच्या विश्लेषणामध्ये आपल्याला असं दिसतं की सतत उद्याचा विश्व, मानवी विश्व अस्तित्वात असतं तिथे. त्याच्या आधारेच तो आजची समीक्षा पण करत असतो. त्यामुळे त्याचं एक अतिशय फेमस वाक्य आहे की आतापर्यंतच्या तत्वचिंतकांनी हे जग कसं आहे याचं वेगवेगळ्या पद्धतीनं विवेचन केलंय, पण मुद्दा आहे जग बदलण्याचा. तर ते त्याच्या प्रत्येक विचारामध्ये प्रत्येक संकल्पनेत सुद्धा म्हणजे त्याची जर एखादी छोटी संकल्पना काढून बघितली तर त्याच्यामध्ये त्याचा निराश आणि त्याच्या पलीकडे जाणं हे थेटपणे किंवा अप्रत्यक्षपणे अध्यरत असतं. बरोबर. त्याची उदाहरणं घेता येतील, पण आता आपण एवढंच लक्षात घेऊया. आणि म्हणून मला असं वाटतं की मार्क्सची ही विचार पद्धती आजच्या गतिमान जगाला अधिक उपयुक्त ठरणारी आहे, मदत करणारी आहे. आणि ती पुढे नेणं आपल्याला शक्य आहे. ती कशी पुढे नेणार या शतकामध्ये, याच्याशी आपलं जीवन, पर्यावरण हे सगळं सुद्धा जोडलेलं आहे. म्हणून मार्क्सचा पुन्हा एकदा विचार करायला पाहिजे. आणखीन एक मुद्दा मला फक्त याच्याबद्दल सांगायचं होतं की आज लोकांना खूप अस्वस्थता आहे. लोकांना, नव्या पिढीलाही अनेक प्रश्न आहेत, जुन्या पिढ्यांना प्रश्न पडलेले आहेत, देशोदेशी प्रश्न आहेत, जागतिक पातळीवर प्रश्न आहेत. आणि या सगळ्या प्रश्नांच्या गलबल्यामध्ये त्याची उत्तरं कशी शोधू हे प्रश्न अनेकांना पडलेले आहेत. विशेषतः तरुणाईला तर असं आहे की त्यांच्याजवळ माहिती आहे, त्यांच्याजवळ क्षमता आहे, त्यांच्याजवळ तंत्रज्ञान आहे. बऱ्याचदा आपण फ्रेमवर्कचा किंवा मेथडॉलॉजीचा प्रश्न त्यांना कसा हँडल करू, अगदी वैयक्तिक प्रेमाच्या जीवनापासून ते आंतरराष्ट्रीय इराण आणि अमेरिकेचं आणि इस्रायलचं काय चाललंय तिथपर्यंत. तर ह्या प्रश्नांचा शोध घेण्याचा जो लोकांचा प्रयत्न आहे ना, त्या प्रयत्नामध्ये मदतकारक ठरेल असं काही जे सिद्धांत आणि मेथडॉलॉजी आहे, ती कॅपॅसिटी, ती क्षमता याच्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणावर. एकच उदाहरण देतो. 2015 मध्ये अमेरिकेच्या प्रेसिडेंटच्या इलेक्शनमध्ये बर्नी सॅन्डर्स उभा असताना समाजवाद या शब्दाला सर्वाधिक हिट्स मिळाले होते, हे आपल्याला आता माहिती आहे. आजही अमेरिकेतल्या वेगवेगळ्या पाहण्या सांगतात की जवळजवळ 50% मंडळी ही कुठल्या ना कुठल्या प्रकारे समाजवादाचा विचार करतात आणि दिवसेंदिवस ते अब्जाधीशांचं जे राज्य आहे त्याच्याविषयी नाराजगी वाढत चालली. आमची एक मैत्रीण परवा सांगत होती की भारतामध्ये एका गटानं मार्केटिंग रिसर्चचं काम म्हणून केलं आणि ते मार्केटिंग रिसर्च करताना गुगलच्या मदतीने त्यांनी केलं की गुगलवर भारतामध्ये लोक कशाचा शोध घेत आहेत, त्याच्यातून ती प्रोडक्ट्स किंवा त्या सेवांचं मार्केटिंगचं जे काही क्षमता आहे ती पकडायची. तर ती असं सांगत होती की त्या गटाच्या समोर असं आलं की ह्या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक मार्क्सचा शोध घेत आहेत आणि त्यांना कळे ना की मार्क्स हे काय भानगड आहे, म्हणजे त्यांना माहिती पण नाही आहे, पण हे मार्क्स सारखं काय. आता आपल्याला हे माहित नाही आहे की भारतामध्ये इतक्या लोकांना हे जाणवायला. राजकीय पातळीवरती बघितलं तर कदाचित चित्र उलटच दिसतंय. बरोबर आहे, पिछेहाट दिसते. पण हीच तर गंमत आहे की ज्याची पिछेहाट होती आहे त्या विचारातल्या क्षमता लोक पुन्हा का शोधायचा. 2008चं मोठं क्रायसिस आलं जगामध्ये, ज्या वेळेला वित्तीय महाराष्ट्र, त्यावेळेला जगात सगळी जास्त पुस्तकं मार्क्सची खपली. म्हणजे आपल्याला कोंडी आहे, ही कोंडी फोडायची आहे. ही फोडण्यासाठी वेगवेगळे विचारसरणी लागणार आहे. या विचारसरणींमध्ये, पद्धतींमध्ये मार्क्सचंही आपल्याला मदत घ्यावी लागणार आहे. हे लोकांना पुन्हा पुन्हा जाणवतंय, दिसतंय, शोध घेतायत आणि त्यामुळं आपल्याला मार्क्स पुन्हा एकदा लोकांमध्ये नेलं पाहिजे, मराठीमध्ये नेलं पाहिजे. निर्णय लोक करतील. अगदी.
तो बरोबर आहे. की हे योग्य आहे अयोग्य आहे, काय ठेवून हो. घेऊ, काय फेकून देऊ, हो. काय बदलू, ते लोक करणार आहेत, बरोबर. युवा पिढी करणार आहे. पण ते करण्याचं काम मात्र महत्वाचं आहे. आपण हम्म. लोकांसमोर ते ठेवलं पाहिजे, बरोबर. असं म्हणता येईल. अगदी. म्हणजे मार्क्स विचार का आवश्यक आहे ह्याचं इतकं विस्तृत आणि समर्पक उत्तर दिलं तर आता म्हणजे ह्याच्याबद्दल आता काही वाद होऊ शकत नाही की आजही आपल्याला मार्क्सचं डिस्कशन करणं हे अत्यावश्यक आहे. तर आपण थोडंसं मागं जाऊयात. म्हणजे असं म्हणलं जातं की कुठलाही विचारवंत समजून घ्यायसाठी त्याचा काळ किंवा कॉन्टेक्स्ट समजून घेणं गरजेचं आहे, कारण तो अल्टिमेटली त्याच्या काळाचा अगदी, अपत्य अगदी. असतो. तर आपण थोडंसं मार्क्सच्या व्यक्तिगत कौटुंबिक पार्श्वभूमीकडं, त्याच्या वैचारिक जडणघडणीकडं, विद्यार्थी दशेपासून त्याच्यावर कोणकोणते प्रभाव होते त्याकडे जाऊया. मार्क्सच्या जीवनावरती एक महत्वाचा प्रभाव म्हणजे त्याचे वडील. हो. त्याचे वडील त्या काळातले बऱ्यापैकी लिबरल ज्याला म्हणता येईल, त्या काळात लिबरल असणं हे भयंकर क्रांतिकारी हो, असायचं. हो. राजेशाही आणि सगळ्या प्रकारच्या दडपशाह्या, कुठलंही स्वातंत्र्य नाही आहे, अजून व्यक्ती स्वातंत्र्य युरोपमध्ये सुद्धा नुकतीच कुठे कुठे आलेली आहेत, फ्रेंच रेव्होल्युशननं ती आणलेली आहेत, बाकी सगळ्या देशांमध्ये नाही आहेत. अशा काळात ते अभ्यास करायचे, विचार करायचे, मुलाला जास्त चांगलं शिक्षण मिळावं म्हणून प्रयत्न करायचे. त्याचे शाळेतले अनेक शिक्षक होते असे की ज्या शिक्षकांवर सरकारची नजर होती. त्यामुळे त्या शिक्षकांचा काही एक प्रभाव पडलेला आहे, धर्मगुरूंचा प्रभाव पडलाय. त्या धर्मगुरू हे स्वतः मानवतावादी आणि म्हणजे ख्रिश्चन धर्माचं इंटरप्रिटेशन हे मानवतावादी पद्धतीनं करणारे. त्यानंतर त्याच्या मैत्रिणीचे बाबा म्हणजे जेनीचे वडील, ती मैत्रीण लहानपणापासून बऱ्यापैकी अगदी युवा अवस्थेपासून मित्रमैत्रीण होते. आणि ते वडील खूप प्रबोधन युग ज्याला म्हणू आपण, युरोपचं एनलायटनमेंट पिरियड, त्यातलं प्रचंड वाचन केलेले, अभ्यास केलेले होते. ते त्याला फिरायला घेऊन जायचे. तो म्हणजे अगदी नवयुवक असल्यापासून त्याच्याशी गप्पा मारायचे तिथपासून. आणि त्या काळामध्ये जर्मनीमध्ये समाजवादाचा विचार काही प्रमाणात यायला लागला होता, असा त्याच्यावरती प्रभाव सुरू होतो. आणि त्या काळामध्ये तो ज्या भागात राहत होता तो भाग, त्याचं गाव त्रियरमध्ये त्याचा जन्म झाला, परंतु तो ज्या भागामध्ये राहत होता ते सगळं, तो प्रदेश हा काही काळ नेपोलियनच्या आधिपत्याखाली होता, 15-20 वर्ष असं. त्यामुळे फ्रेंच रेव्होल्युशनचा प्रभाव तिथे खूप होता. तो प्रगत होता जर्मनीतल्या बाकी प्रदेशांपेक्षा. तिथले जे काही नवे उद्योजक आणि मध्यमवर्ग होता ते लिबरल थिंकिंग कडे जाणारे, काही हक्कांची मागणी करणारे होते. या सगळ्याच्या प्रभावातून तो बॉन आणि मग बर्लिन युनिव्हर्सिटीमध्ये आला वगैरे. मग तिथे हेगेल सारख्या तत्वज्ञ, बाकी सगळ्या तत्वज्ञांचं त्याला ऐकायला मिळणं, म्हणजे वाचायला मिळणं, असं खूप प्रभाव पडत गेला. तिथे डॉक्टर्स क्लब म्हणून सगळी म्हणजे दिग्गज मंडळी होती त्या काळातली, अभ्यास करणारी तत्वज्ञानातली. त्याच्यामध्ये तो खूप विचार अभ्यास असं करत गेला. त्याच्यातून त्याचा एक म्हणूया वैयक्तिक पिंड घडत गेला, ज्याचं वर्णन नंतर एका मित्राने दुसऱ्या मित्राला पत्र लिहिताना केलेलं आहे की हा म्हणजे साक्षात हेगेल पासून ते एक अर्धा डझन जर आपण विचारवंत युरोपमधले एकत्र आणले, त्यांचं संमेलन केलं, तेवढा हा तरुण मुलगा मोठा तत्वज्ञ आहे आणि बघ इथून पुढच्या काळात तो जगामध्ये फार मोठा बदल घडवेल वगैरे असं. आणि त्याच्यापेक्षा सिनियर असलेले लोक त्याच्याकडून इन्साइट्स घेऊन निबंध वगैरे लिहित होते. तोही शिकत होता. त्याच्या सगळ्या सिद्धांतांना त्याच्या मित्रमंडळींचे विचार सुद्धा असे आलेले दिसतात, पण त्यानं कॉपी नाही केले, ते घेतले आणि त्यांना बदलून पुन्हा वेगळ्या पातळीवर आणलं, त्याची जळणघळण. पण दुसरी बॅकग्राऊंड अशी आहे की त्या काळामध्ये युरोपमध्ये 3 सेंटर्स महत्वाचे होते. एक होतं ज्याला म्हणू आपण इंग्लंड, जे सगळं औद्योगिक क्रांती, त्यातून येणारे सगळे उदारमतवादी विचार, त्यातून येणारी नवी मानवी मूल्य, त्यातून येणारा ज्याला इम्प्रूव्हमेंट म्हणतात म्हणजे सुधारणा, हा जास्त आपण म्हणूया की इंग्लंडमधून येणारा सुधारणा करणं आणि आर्थिक सुधारणा करणं हा त्यांचा नेहमी एक गाभ्याचा भाग राहिलेला आहे. तिथली एनलायटनमेंट किंवा तिथलं प्रबोधन हे त्या अंगाने जास्त जाणार होतं. तिथेही थोडे समाजवादी विचार होते, रॉबर्ट ओवेन वगैरे. पण दुसरं केंद्र होतं ते फ्रान्स होतं. आपल्याला माहितीये फ्रेंच रेव्होल्युशन आणि मग फ्रान्स मधला येणारा तिथले कम्युनिस्ट विचार, तिथले समाजवादी विचार, समतावादी विचार, खूप प्रकारचे विचार आणि कला आणि क्रांती याचे संबंध, हे सगळं मंथन प्रचंड आहे. आणि नवी मूल्य जी सगळी स्वातंत्र्य, समता, बंधुता वगैरे जी काय आली, व्यक्ती स्वातंत्र्य वगैरे, ती प्रायमरीली मुख्यतः फ्रेंच रेव्होल्युशननी प्रभाव टाकायला सुरू केली.
तिथून समाजवादी विचारांचा एक ट्रेंड आला की जो मगाशी मी म्हटलं तसं जर्मनीमध्ये. जर्मन मात्र असं होतं की या दोन्ही बाबतीत एका अर्थी मार्क्सनी एंगल्सनी म्हटलं मागास होतं. परंतु जर्मनमध्ये तत्वज्ञानाची परंपरा मोठी होती आणि त्यांनी असं म्हटलं की यांनी बाकी क्षेत्रात जे कमावलं नाही ते त्यांनी तत्वज्ञानात कमावलं. म्हणजे फ्रेंच रेव्होल्युशन होते त्याचं सगळं फिलॉसॉफिकल किंवा तत्वज्ञानात्मक मांडणी कांट करतो जो जर्मनी मधला फिलॉसॉफर आहे. ऍडम स्मिथ वगैरे तिकडे आर्थिक विचार मांडतात परंतु त्याच्या मागे लपलेलं सगळं तत्वज्ञानात्मक मांडणी हेगेलमध्ये आपल्याला दिसते किंवा आणखीनही पुढच्या पातळीवरची. म्हणजे ऍडम स्मिथच्या खूप पुढच्या पातळीची आहे पण हेगेल ते पोटात घेतो. म्हणजे इंग्लंडचं पोटात घेतायत ते याचं पोटात घेत आहेत फ्रेंच विचारवंतांचं पण त्याचं रूपांतर ते विज्ञानात करत नाही समाज विज्ञानात करत तत्वज्ञानात करत. आणि ही तत्वज्ञानाची परंपरा मार्क्सलाही ह्या तिन्ही परंपरा मिळाल्या आणि त्यामुळे एक असं जे नेहमीच मार्क्सवादात म्हटलं गेलेलं आहे की मार्क्स हा म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यात म्हटलं गेलं की मार्क्स हा एनलायटनमेंटचं चाइल्ड आहे. म्हणजे युरोपच्या प्रबोधन युगाचं ते अपत्य. पार्टली ते खरं आहे की तो ह्या प्रबोधन युगाचाच अपत्य आहे परंतु पार्टली बरोबर नाही आहे. त्याचं कारण ते अपत्य हे काही नुसतंच ढापण लावून पुढे गेलेलं नाही. त्याने ज्याने त्याला जन्म दिला त्या युगाचं सर्वात रॅडिकल क्रिटिक त्यानं सुरू सर्वात काय म्हणूया आपण मूलगामी समीक्षा अगदी पायाभूत समीक्षा जर कोणी केली सुरू 19व्या शतकात तर ती मार्क्सने केली की अख्खं प्रबोधन युगानं आधुनिकतेनं मानवाला जे प्रॉमिस केलं जे वचन दिलं जे स्वप्न दिलं ते साक्षात का आणत नाही का आणू शकत नाही हाच त्याच्या समोरचा प्रश्न होता. जो माणूस मानवता अनुभवेल असं आलं तोच माणूस स्वतःला पारखा का झाला हा त्याच्या समजायला एलिनेशन शब्द वापरलेला आहे परात्मता शब्द वापरलेला हे प्रश्न उभे करून त्यानं त्याचं क्रिटिक सुरू केलं. त्यामुळे असं म्हणूया आपण की तो त्या कालखंडाचा अपत्य आहे पण त्या कालखंडाचा प्रश्न अंतर्विरोध विसंगती विरोधाभास सगळे लक्षात घेऊन त्याच्या पलीकडे का जायला पाहिजे ह्याच्याविषयी प्रयत्न करतोय आणि तो त्या अर्थी त्या काळाची निर्मिती आहे. जसं भगतसिंग सुद्धा म्हणतो सुखदेवला लिहिलेलं पत्र की आपण काळाचीच निर्मिती आहोत पण आपण काळावरती काही प्रभाव टाकायचा प्रयत्नही करतो आणि हे मार्क्सच्या बद्दल येतो म्हणतो तर मार्क्स हे या युगाचं अपत्य आहे पण त्या युगाला कलाटणी देण्याचं कामही त्यांनी सुरू केलं. बरोबर. आता याच्यात त्याचे जे विचाराचे जे स्रोत आहेत त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला थोडस बोललं पाहिजे. त्याच्याकडे मी परत येते म्हणजे हा वैचारिक पट तर आपण बघितला आणि अतिशय रसरशीत विचार परंपरांमधून तो काही घेतो आणि ते इन्व्हर्ट पण करतो. तर त्याच्याबरोबर दुसरा एक कॉन्टेक्स्ट आहे तो म्हणजे इंडस्ट्रियल रेव्होल्युशन होऊन गेलेला आहे भांडवलशाही प्रस्थापित होऊ लागलेली आहे आणि त्याचं तो एक अत्यंत रॅडिकल असं क्रिटिक करतो. आणि हे करताना तुम्ही मगाशी म्हणल्याप्रमाणे फ्रेंच समाजवाद ब्रिटिश पॉलिटिकल इकॉनॉमीची ट्रेडिशन आणि जर्मन आयडियलिझम ह्या तिन्ही प्रवाहांना तो इतक्या म्हणजे वेगळ्या उंचीवर नेऊन इंटिग्रेट करतो. तर ते तो कसं करतो तर ह्याच्याकडे येताना एक थोडस आणखीन बारकावा आपण लक्षात घेऊया. ह्या तिन्ही ट्रेडिशन त्यांनी आत्मसात केल्या. जर्मन तत्वज्ञानातला जो चिदवाद मुख्यतः आयडियलिझमला मराठीत बऱ्याचदा आयडियलमुळे आदर्शवाद असा शब्द प्रयोग केला जातो तो बरोबर नाही आहे. आयडियलिझम हा मन विचार हे प्राथमिक आहे त्यांनी जगाची निर्मिती केली आहे असं मानणारा या अर्थी आयडिया इज द प्राईम म्हणून आयडियालिझम असं ते म्हणून मराठीमध्ये त्याचं आपण चिदवाद असा शब्द वापरावा. आणि मटेरियलिझमला मराठीमध्ये भौतिकवाद वापरला गेलाय परंतु समजायला तो सोपा आहे तो वापरायला काहीच हरकत नाही पण जास्त तत्वज्ञानात्मक अंगानं वापरायचं झालं तर अगदी नेमका जड वस्तुवाद हा शब्द वापरतात. मॅटर इज द प्रायमरी थिंग कॉन्शियसनेस इज सेकंडरी म्हणूया किंवा त्याचं प्रोडक्ट आहे त्याच्यातून झालेली निर्मिती आहे. जाणीव किंवा मन हे भौतिक सगळ्या प्रक्रियेतून मग उदयाला आलेलं आहे या अर्थी ते आहे. तर ही चिदवादाची सगळी ट्रॅडिशन म्हणजे उदाहरणार्थ हेगेल हा त्यातला एक अव्वल दर्जाचा ज्याचं कौतुक मार्क्सने केलेलं आहे की आधुनिक युगाचा सर्वात अव्वल तत्ववेत्ता जर कोण असेल तर तो हेगेल आहे. म्हणजे त्यानं परमोच्च बिंदू गाठलेला आहे.
हेगेल जगभरातल्या सर्व ज्ञान विज्ञानाचं त्याला जे अवेलेबल आहे त्या काळात, त्यातल्या प्रत्येक मुद्द्याचं, प्रत्येक क्षणाचं तो नकार देऊन चिद्वाद आणत नाही. शंकराचार्यांच्या पद्धतीनं नकार देऊन तो चिद्वाद आणत नाही की हे नाही, हे नाही, असं नाही म्हणत. हे नेती नाही, उपनिषदातलं नाही आहे, किंवा तुमच्या शंकराचार्यांचं माया बिया नाही आहे. तो असं म्हणतो हेगेल की ह्या प्रत्येकाला अर्थ आहे आणि तो अर्थ त्या विशिष्ट गुंफणीतून तयार होत जातो, ऐतिहासिक प्रक्रियेतून तयार होत जातो आणि सगळ्या जगाला आवडणारी, आकळणारी आणि समजून घेणारी जी आयडिया, जी कल्पना म्हणूया आपण त्याला, किंवा अधिभाव असाही शब्द त्याला वापरलाय, की जाणीवेचं जे रूप आहे, ही जाणीव स्वतःला या प्रक्रियेतनं अधिकाधिक प्रगत करत जात असते आणि म्हणून ती अख्खा इतिहास घडवत असते. आणि म्हणून त्यांना असं केलं हेगेलने की सगळं मानवजातीतल्या सगळ्या गोष्टी अर्थपूर्ण करून टाकल्या. त्या अर्थपूर्ण असतात, त्या उलगडतात, त्या इतिहास म्हणून पुढे येतात, त्याला एक पर्पज असतो आणि त्यातून ते पुढच्या टप्प्यावर जात असतं. मात्र ह्याचा सगळ्याचा आधार आयडिया किंवा अधिभाव किंवा कल्पना, विचार ही आहे, असं त्याची ढोबळमान. ते मार्क्सनं पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने मांडलं. दुसरं, तुमच्या इंग्लंडमधून जो काही सगळा औद्योगिक क्रांतीच्या आगे मागे अर्थविचार जो विकसित झाला, ज्याला त्या काळात राजकीय अर्थशास्त्र म्हटलं जात होतं, की संपत्तीची निर्मिती कशी होती. पूर्वी संपत्तीची निर्मिती हा काय मुद्दा नव्हता. सरंजामशाहीपर्यंत ती अशी निसर्गासारखी निर्माण होत असते. म्हणजे वेगवेगळ्या भारतात वेगवेगळ्या जाती राबत असतात, तयार होत असतं. माझ्या स्थानाप्रमाणे मी काय क्षत्रिय ब्राह्मण असेल, माझ्या दारात येऊन पडत असतं, मी ते उपभोगायचं असतं. श्रम नावाची गोष्ट, संपत्ती नावाची गोष्ट, ह्याचं संकल्पना म्हणून, सिद्धांत म्हणून, तत्वज्ञान म्हणून नाही. अख्ख्या भारतीय तत्वज्ञानामध्ये श्रम ही संकल्पना कोणी चर्चेला घेतली का सांगा. म्हणजे जर तुमचे हे बसवेश्वर किंवा चक्रधर ह्यांच्यासारख्या माणसांनी स्त्री पुरुष श्रम ह्याचा थोडासा विचार 12व्या-13व्या शतकात सुरू केला. त्याच्या आधी भारतीय तत्वज्ञानात आणि नंतरही तत्वज्ञानामध्ये श्रम ही कॅटेगरीच नाही आहे, संपत्ती ही कॅटेगरीज नाही आहे. कारण ह्या सगळ्या अशा जमिनीवरच्या लौकिक जीवनातल्या अशा दुय्यम गोष्टी आहेत. मानवी विचार, मानवी जाणीवा ह्या सगळ्यात अव्वल आहेत, उज्ज्वल आहेत, त्यातून मुक्ती असते. हे सगळं फालतू आहे, असा तो सगळा. पण हेगेलचं ते नव्हतं. आणि राजकीय अर्थशास्त्र हे इंग्लंडमध्ये जे आलं ते फ्रान्समध्ये पण आलं, की त्यांनी काही अर्थशास्त्राची मांडणी सुरू केली. मग इंग्लंडमध्ये ती मोठ्या प्रमाणावर स्कॉटिश, ज्याला स्कूल म्हटलं जातं, ॲडम स्मिथ वगैरे, रिकार्डो वगैरे, त्यांनी केली. तो सगळा विचार हा नव्या येणाऱ्या अर्थव्यवस्थेचा, नव्या येणाऱ्या औद्योगिक व्यवस्थेचं सैद्धांतिक मांडणीचा प्रयत्न. त्या आधारे देशाची मांडणी, त्या आधारे समाजाची मांडणी, त्या आधारे मानवी स्वभावाची मांडणी, त्या आधारे मानवी नैतिकतेची मांडणी, इथपर्यंत ॲडम स्मिथ वगैरे गेले. ॲडम स्मिथ हा फक्त अर्थशास्त्रज्ञ नाही, त्यानं मॉरॅलिटी विषयी वगैरे पण मांडणी केली, नीतिशास्त्राविषयी वगैरे. अर्थात ती त्या संदर्भातली आहे, त्याच्याकडे वेगळं यावं लागेल. असं ह्या तिन्हीचा प्रवाह मार्क्सनं एका वेगळ्या पातळीवर नेऊन इंटिग्रेट केला, हे बरोबरच आहे. पण त्याच्यात मगाशी मी म्हटलं तसं एक दोन मुद्दे येतात. मधल्या काळामध्ये चर्चा अशी आली, कोलोकोव्स्की नावाचा एक तज्ञ आहे, त्याने असं म्हणलं की हे थोडं यांत्रिक आहे. 3 गोष्टी, सोर्सेस होते, ते मार्क्सने एकत्र केले आणि त्यातून त्याचा विचार आला. तर त्याला उत्तर म्हणून आणखीन 1-2 विचारवंतांनी मांडणी केली की त्याचे मुख्य 4 मास्टर्स होते, 4 मास्टर्स अशी ती कल्पना आहे, की 4 गुरु होते. एक एपिक्युरस, ज्याच्यावर त्यानं PhD केली होती, डेमोक्रेटिस एपिक्युरस, त्यांच्या ग्रीक भौतिकवादी किंवा जडवस्तुवादी विचारवंत. दुसरा हेगेल, चिदवादी विचारवंत अव्वल. तिसरा रुसो, जो डायरेक्ट डेमोक्रेसी बद्दल बोलतो आणि ज्याचे विचार हे त्या सगळ्या काळात येणाऱ्या भांडवली व्यवस्थेला छेद देणारे, म्हणजे एका अर्थी सिव्हिलायझेशनलाही छेद देऊन तो वेगळं मांडत होता. परंतु रुसोकडून मार्क्सनं बऱ्यापैकी डायरेक्ट डेमोक्रेसी आणि पीपल्स कंट्रोल किंवा अशा पद्धतीच्या ज्या सगळ्या गुंतलेल्या कल्पना आहेत त्या घेतल्या. आणि चौथा ॲडम स्मिथ, ज्याच्याकडून पॉलिटिकल, असं त्यांनी मांडलेलं आहे. तेही पार्टली बरोबर आहे की थोडस विस्तार होतो या 3 सोर्सेसच्या पलीकडे मार्क्स करत होता.
पण माझं थोडंसं आणखीन वेगळं म्हणणं आहे, म्हणून मी त्या युवा मार्क्स आणि मानवमुक्ती पुस्तकामध्ये ते मांडलेलं आहे बरं. की हे सगळे त्याचे रॉ मटेरियल होते, हो. पण मार्क्स बेसिकली कशाशी झुंजत होता आणि आज त्याचा रेलेव्हन्स कशाशी आहे हे कळायचं असेल तर ते समजून घ्यावं लागतं. तो त्या काळातल्या पेचांशी झुंजत होता. बरोबर. ते पेच सोडवायचे हे त्याच्या समोरचं आव्हान आहे. आणि कुठलीही चांगली विचारसरणी किंवा कुठलंही चांगलं विज्ञान हे कुठल्या तरी प्रॉब्लेमशी कोंडीशी झुंजतच स्वतःला विकसित करत असतं. तर 5 मुख्य प्रॉब्लेम त्याच्यामध्ये मी पेच आयडेंटिफाय केले, ज्याची चर्चा याच्यामध्ये पण आहे. आधुनिकतेचे आगमन, युरोप केंद्रीय इतिहासाचा जागतिक विचार जे पुस्तक आपणच काढलेलं आहे, त्याच्यात त्याची सविस्तर चर्चा आहे. पण त्याचं नटशेलमध्ये ह्या पुस्तकात घेतलंय की राजकीय अर्थव्यवस्थेत पेच काय होता, तत्वज्ञानात पेच काय होता, राज्यसंस्था आणि राजकारणात पेच काय होता, इतिहास आणि समाजविषयक विचारात पेच काय होता, तोपर्यंत वेगवेगळ्या विचारांतांनी कुठपर्यंत डेव्हलप केलं होतं आणि ते कुठे अडकले होते हे तो आयडेंटिफाय करतो. आणि ते आता नवीन व्यवस्थेचा वेध घ्यायला कमी पडायला लागले हे तो पकडतो. आणि मनोराज्यमय समाजवाद म्हणजे 15व्या-16व्या शतकापासून युरोपामध्ये जसं व्यापारी समाज आणि मग औद्योगिक समाज पसरायला लागला, त्याच्या भरभराटीबरोबर त्याचे प्रश्नही समोर यायला लागले. लोकांची विपन्नावस्था दिसायला लागली. लोक उखडले जात आहेत, उचलून फेकले जात आहेत, विषमता वाढते, एक प्रकारे हिशेब आणि व्यवहारवाद वाढतोय, यांत्रिकता जीवनामध्ये वाढते आणि माणूस पण आता चिरडलं जात आहे असं जाणवणारे जे विचारवंत होते त्यांनी नव्या समाजाचा विचार मांडायला सुरू केलं. युटोपियन सोशलिझम, ज्याला ढोबळमानांनी आपण युटोपियन सोशलिझम म्हणू किंवा मनोराज्य समाजवाद म्हणू किंवा स्वप्नाळू समाजवाद म्हणू, असे वेगवेगळे विचार तेही येऊन एके ठिकाणी अडकले होते. त्याच्यावर खूप लोकांनी काम केलं होतं, प्रयोगही केले होते. म्हणजे जसं आपल्याला कम्युन स्थापन करणं, छोट्या सोसायटी अमेरिकेत करणं, इंग्लंडमध्ये करणं, त्यांचे स्वतःचा कारखाना असेल. आपल्याकडे पण बघतो हे मॉडेल्स विकसित आपल्या देशात अनेक लोकांनी केले आणि त्यांचं काम मोठं असतं, ते महत्वाचं असतं. पण ते येऊन अडकतात की त्या मॉडेलचं पुढे करू का, सार्वत्रिक होत नाही, का होत नाही हे त्यांना सुधरत नाही. अशा 5ही गोष्टींचा विचार आणि त्याचं क्रिटिक, त्या पेच सोडवण्याचा भाग आणि प्रत्यक्ष इतिहासाचा अनुभव आणि साक्षात आसपास घडणारे कामगारांचे उठाव, होणाऱ्या क्रांत्या, हे सगळं तो बघतोय, अनुभवतोय, जगतोय आणि हे सगळं मिळून घेऊन तो आपला विचार मांडतो. त्यामुळे 3 स्रोत किंवा 4 गुरु हे जे आहे हे खूप महत्वाचं आहे. पण तेवढ्यात अडकलं की थोडस ते म्हणून हा त्याचा सगळा जो मंथन आहे हे मी का मांडलं, कारण आज जगामध्ये आपल्याला पुन्हा एकदा असं जाणवेल की जगाची जागतिक व्यवस्था ही, ज्याला मी टेक्टॉनिक शिफ्ट म्हणतो, अक्षरशः जागतिक पातळीवर मोठी उलथापालथ होते. ते आपण रोज अनुभवतो की आता अमेरिकन इम्पेरियलिझमच्या जवळजवळ 100 वर्षाच्या वर्चस्वानंतर त्याचं आता ओसरणं सुरू झालेली आहे प्रक्रिया. कदाचित ती 20-30 वर्ष चालेल. त्याला चॅलेंजिंग नव्या पॉवर्स वर यायला लागले आणि हे बदल फक्त आंतरराष्ट्रीय पातळीवर नाही. म्हणजे कालपर्यंत युरोप आता अमेरिकेला विचारेनासा झालाय, कॅनडा आता अमेरिकेला विचारेनासा झालाय. असं म्हणजे सगळं लोकांनी कधी इमॅजिन केलं नव्हतं. अशी गणित काही महिन्यांमध्ये उलगडतात. ही प्रक्रिया गेली 30-40 वर्षात सुरू होती, तिचा आता कल्मिनेटिंग पॉइंट येतोय. पण याच्या सोबत आणखीन एक प्रॉब्लेम आहे, तो वैचारिक पातळीवरचा, ज्याला पॅराडाइम शिफ्ट म्हणतात विज्ञानामध्ये. तशी विचाराची चौकट आता शिफ्ट झालेली आहे. त्यामुळं जुन्या पद्धतीच्या विचारसरणी, इव्हन समाज विज्ञान ही तोकडी पडायला लागली. आपल्याला असं दिसेल की पर्यावरणाचं एवढं जे 11 विकार स्वरूप आहे त्याला कोणतं विज्ञान हात घालणार आणि रिझॉल्व्ह करणार, उत्तर शोधतोय आपण, धडपड करतोय, परंतु सगळ्यांचीच एका अर्थी कोंडी झाली. म्हणजे आता मार्क्स विचार हा थोडा कालबाह्य झाला, अमुक झाला म्हणतायत लोक, बरोबर आहे. पण जगातल्या कुठल्याही समतावादी विचाराची सरशी होताना दिसते का? कुठल्याही मानुष्य विचाराची सरशी होताना तर सगळ्याच विचारसरणी. आणि उदाहरणार्थ राज्यशास्त्र आपल्याकडे आहे, पण राज्यशास्त्राने आत्ताच्या राजकारणातल्या प्रश्नांना भिडायचा प्रयत्न करून करून सुद्धा मोठी गॅप राहते. अर्थशास्त्र एवढं आहे, अगदी मॅथमॅटिकल तुम्हाला मॉडेल्स पर्यंत गेलेलं आहे, परंतु ऍक्च्युअल आर्थिक कोंडीचं काय करायचं हे सुधरेना आलेलं आहे. त्यामुळे हा जो पॅराडाइम शिफ्ट आहे, ही जी प्रत्येक क्षेत्रातल्या अशा जर आपण काढल्या तर ज्या कोंडी दिसतील,
ते तंत्रज्ञानात आणि विज्ञानात पण आली आहे. त्या बरोबर. काळामध्ये त्या मानाने ती नाही आहे, आता हो. ती आलेली आहे. हो खुद्द विज्ञान सुद्धा एका कोंडीत आहे. बरोबर. तंत्रज्ञान अफाट विस्तार आहे आणि हो, कोंडीत आहे. बरोबर. तर अशा कोंडी आत्ताच्या शतकातल्या आयडेंटिफाय करणं हे बरोबर मार्क्सनं त्या काळामध्ये जे केलं त्याच्याशी हो. खूप पॅरलल आहे. बरोबर. आणि व्यवस्था तीच असल्यामुळे हो. आपल्याला ते खूप शिकायला मिळतं आणि बरोबर. उपयोगी पडतं. बरोबर. असं मार्क्सचे सोर्सेस, मार्क्सची वैचारिक त्याचा विकास, त्याची मांडणी आणि मग त्यातून पुढे 150 वर्षाची निर्माण झालेली परंपरा. बरोबर. त्या परंपरेनी सुद्धा आणि अन्य विचारसरणींनी सुद्धा हं. असं काही नाही की फक्त मार्क्सवादच झुंजतो. हो. अन्य विचारसरणी सुद्धा ह्या बरोबर. पेचांशी हो, झुंजत आहे. हो. पण अधिक अचूकपणाने धडपड करण्याचं जर क्षमता बघितली तर बरोबर. ती माझं मत असं आहे की हो. मार्क्समध्ये अधिक आहे. नाही अगदी म्हणजे त्या काळात जसं तुम्ही म्हणलात की ते जे काही पेच मार्क्स त्याच्याशी एंगेज होत होता तशीच परत पेचाची स्थिती आज आहे आणि मार्क्सवाद क्रिएटिव्हली अप्लाय करून त्यातनं आपल्याला काहीतरी वेगळी दिशा मिळू शकण्याची शक्यता आहे. हा म्हणजे अगदी स्त्रीवादाचं उदाहरण घेतलं किंवा पर्यावरणवादाचं उदाहरण घेतलं तर सगळ्याच विचार प्रणाली ह्या एका अर्थानं कोंडीत सापडल्याचं अगदी दिसते कारण बरोबर. त्यांना ती कोंडी फोडून पुढं कसं जायचं हे समजत नाहीये. त्यामुळे तो मार्क्सच्या काळात जो प्रश्न होता तोच वेगळ्या पद्धतीनं आजही तितकाच अकराळ विक्राळ जास्त अकराळ विक्राळ होऊन आपल्या समोर उभा आहे. असं मुळापर्यंत जायला अगदी अगदी म्हणजे अगदी इव्हन मार्क्सवादाबद्दलही आपल्याला तेच हो. म्हणता येईल की त्यातील अजून नवीन दिशा आपल्याला हो. नक्कीच चोखाळायला लागणार आहे अगदी. तरच ती कोंडी फुटू अगदी शकते. बरोबर आहे. तर म्हणजे हे सगळं बघताना आपल्याला परत मी थोडंसं मागं जाईन की भांडवलशाही ही व्यवस्था म्हणून मार्क्स त्याचं क्रिटिक कशा पद्धतीनं करत होता, त्यासाठी तो कुठली मेथोडॉलॉजी वापरत होता आणि म्हणजे अगदी मोठा मोठा शब्द वापरायचा तर ते द्वंद्वात्मक भौतिकवाद किंवा इतिहासाकडे बघण्याची सुद्धा ती जी दृष्टी होती की हिस्टॉरिकल मटेरियलिझम असं ज्याला म्हणतो, तर ह्या पद्धती नेमक्या काय होत्या आणि ते भांडवलशाहीची जी मूलगामी समीक्षा त्यांनी केली असं तुम्ही म्हणता तर ती नेमकी काय होती? मार्क्सच्या आसपास थोडंसं आधी जे ज्यांना मगाशी आपण मनोराज्यमय समाजवादी किंवा युटोपियन सोशलिस्ट म्हटलं त्यांनी ही समीक्षा सुरू केली होती. खुद्द रुसोमध्ये आहे किंवा बरं. बाकी मंडळींमध्ये आहे, सेंट सायमन, सेंट फुरियर वगैरे अशा सगळ्या मंडळींनी तिथे सुरू केलेली होती. त्याचं थोडक्यात असं होतं की भांडवलशाही ही विषमता वाढवतीये, भांडवलशाही ही गरिबी वाढवतीये, माणसांचं शोषण करते, खाजगी मालमत्ता ही त्यातला एक प्रॉब्लेम आहे. काहींचं म्हणणं असं होतं की उद्योग हाच प्रश्न आहे. काहींचं म्हणणं असं होतं की उद्योग आणि औद्योगिकरण हे एका अर्थी असे आपल्याला मिळालेलं वरदान आहे, पण आपण वेगळ्या पद्धतीची जर रचना केली म्हणजे मानवी समाजाची तर ते आपल्याला उपयुक्त आहे. अशा पद्धतीनं समीक्षा करण्याचं काम त्या काळात सुरू झालेलं होतं. परंतु प्रश्न असा होता की त्यांना भांडवलशाहीमध्ये काही सुधारणा करून ते करता येईल असं वाटणारे लोक जास्त होते. म्हणजे काही लोक तर असे होते की आपण जर एखाद्या मोठ्या राजाला पटवलं समाजवादाची कल्पना तर तो राजाच समाजवाद आणेल असं काही लोकांच्या डोक्यात होतं. काहींना असं वाटत होतं की जर भांडवलदार हे परोपकारी झाले तर समाजवाद येईल, तसं प्रयत्न करूया. काही लोकांना असं वाटत होतं की मगाशी मी म्हटलं तसं उद्योगाची ही रचना ही निर्मिती अशीच चालू राहील, पण बाकी रचना जी आहे म्हणजे आत्ताच्या भाषेत आपण असं म्हणू सिव्हिल सोसायटी जी काही आहे, सामाजिक रचना ती जर आपण जास्त मानुष पद्धतीची लोकशाहीवर आधारलेली केली तर प्रश्न मिटेल. आता या विचाराचा प्रभाव आजतागायत जगभर आहे की भांडवलशाहीतच सुधारणा करा आणि ती आपल्याला जे आहे ते देईल, ज्याला लिबरल युटोपिया म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे उदारमतवादी सुद्धा युटोपिया देतच असतात. आता नव उदारमतवादी सोशलिझम थोड्या प्रमाणात दिसतच असतं. त्यामुळे ते सगळ्याची जी कोंडी जाणवत होती त्यावेळेला मार्क्सने जे काही प्रयत्न केले त्याच्यात त्याचं म्हणणं असं होतं की जे नवीन आलेली व्यवस्था आहे औद्योगिक, मुख्यतः त्या काळामध्ये औद्योगिक भांडवलशाही प्रस्थापित होत होती, परंतु ती आधीपासूनच्या विकसित व्हायला लागलेल्या काही पैलूंमधून उदयाला आलेली आहे. त्यामुळे त्या अर्थी 15व्या-16व्या शतकापासून आपल्याला असं दिसतं की जगभरामध्ये एकीकडे वसाहतवाद जसा सुरू होतो, दुसरीकडे व्यापार विस्तार सुरू होतो आणि व्यापाराचे नियम, क्रयवस्तूचे नियम यांचं सार्वत्रिकीकरण सुरू होतं. त्यातून काही भांडवल संचय सुरू होतो आणि मग तो 17व्या-18व्या शतकामध्ये युरोपमध्ये अनेक
घटक एकत्र आल्यामुळे. आता त्याची स्वतंत्र चर्चा आपल्याला करायला लागेल, आता नको, परंतु युरोपातच भांडवलशाही का उदयाला आली उदाहरणार्थ. बरोबर. तर हा प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न बाकी कोणी करू शकत नव्हतं. मगाशी मी जे राहिलं म्हणालो तो फिजिओक्रॅट्स, म्हणजे फिजिओक्रॅट्स हे असं त्यांचा विचार होता की शेतीतून सगळी संपत्ती निर्माण होते, त्यामुळे शेती हाच सोर्स आहे. तर पण ॲडम स्मिथनं असं म्हटलं की हे फार महत्वाचे लोक आहेत, कारण शेतीतल्या श्रमातून संपत्ती निर्माण होते हे यांनी बरोबर पकडलेलं आहे. म्हणजे श्रम आणि उत्पादन याचा संपत्तीशी संबंध आहे, हे एक वैज्ञानिक पद्धतीने पकडायचा प्रयत्न आहे त्यांचा. म्हणून पण ते अपुरं आहे, कारण ते फक्त शेती श्रमाविषयी बोलत होते. ॲडम स्मिथनं ते उद्योगापर्यंत नेऊन लावलं. उद्योगातून मग श्रम कसे वापरले जात आहेत वगैरे वगैरेची मांडणी करून ॲडम स्मिथ असेल किंवा रिकार्डो असेल हे एका अर्थी श्रममूल्य सिद्धांत मांडतच होते. म्हणजे असं की मानवी श्रमातून मूल्य निर्मिती होते. परंतु ॲडम स्मिथ मध्ये तर आपल्याला असं दिसतं की मग प्रश्न असा येतो की जर श्रमातून संपत्ती निर्माण होते तर ती सगळी श्रमिकांना जायला पाहिजे की नको, असा जर प्रश्न विचारला तर काय गोंधळ होईल. म्हणून तो तिथून पुन्हा मागे येतो आणि 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, की 4 मूलभूत जे घटक आहेत ते आधारभूत आहेत असं तो मांडतो. आता त्याच्यात एंगेल्स सारखा तरुण मुलगा अगदी तरुण असताना सुद्धा प्रश्न जे उपस्थित करतो की ही काय भानगड आहे, म्हणजे एंटरप्रेनरशिप जर म्हटलं आपण किंवा संघटक म्हटला तर तो मानवी श्रमाचंच एक रूप आहे. आणि भांडवल हे सुद्धा मानवी श्रमातून येणारी गोष्ट आहे. त्यामुळं भूमी हा जर फॅक्टर घेतला तर निसर्ग हा मात्र वेगळा आहे. परंतु निसर्ग आणि मानवी श्रम म्हणजे केवळ अंग मेहनत या अर्थी नव्हे, अर्थातच श्रमामध्ये बौद्धिक वेगवेगळ्या कल्पना, फॅन्टसीज, कौशल्य या सगळ्या सकट मनुष्य काम करत असतो. कितीही साधा माणूस असला तरी तो काहीतरी कल्पना करूनच काम करत असतो. त्यामुळे अशा प्रकारचे श्रम आणि निसर्ग एकत्र हे 2 फॅक्टर आहेत. तुम्ही 4 फॅक्टर का करता. तर ह्या मुळांना भिडायचं काम सुरू केलं. आणि मार्क्सने मुख्यतः जी मांडणी केलेली आहे ती आता खूप मोठी आहे, म्हणजे त्याच्यावर स्वतंत्र अनेक आपल्याला तास बोलावं लागेल. परंतु गाभ्याचा भाग असं म्हणता येईल की मार्क्सचं म्हणणं असं होतं, भांडवलशाही ही एक मानवी समाजाच्या विकासाच्या वाटचालीतली एक अवस्था आहे, एक टप्पा आहे. हा त्याचं एक पहिलं साधं सरळ पण महत्वाचं प्रतिपादन आहे. त्याचं कारण काय आहे की माणसं आदिम काळामध्ये एकमेकाला वस्तू देत होती, म्हणजे जणू त्या काळात बाजारपेठ होती. जर काही माणसं अन्न संचय करून ठेवत होती तर जणू भांडवल संचय असतो तसा तो संचय आहे, म्हणजे ते कॅपिटल आहे. किंवा माणसं त्यावेळेला काही हत्यारं निर्माण करून ती वापरत होती, म्हणजे जणू काही ते यंत्र वापरत होते. म्हणजे नंतर 15व्या-16व्या शतकानंतर ज्या भांडवलशाहीच्या संकल्पना अस्तित्वात आल्या त्या इतिहासावर इम्पोज करायचं काम ही मंडळी करत होती. आणि मग ते असं दाखवायचे की प्राचीन काळापासून मानवाचा स्वभावच असा आहे की तो भांडवली विकासाकडेच चाललेला आहे. त्याच्या मुक्तीचं सगळ्या शक्यता या भांडवली विकासामध्ये, नैसर्गिक विकासाची ती परिणिती, नैसर्गिक विकासाची, मानवी विकासाची परिणिती आणि परमोच्च अवस्था ही भांडवली विकास हीच आहे. त्यात थोडे चुका असतात, सगळे लिबरल हे मान्य करतात, चुका नसतात असं म्हणत नाही, पण चुका आपल्याला सुधारणा करायच्या असतात, रिफॉर्म्स करायचे असतात. त्यामुळे भांडवलशाहीचा हा सगळा जो वाटचालीचा भाग आहे तो प्राचीन काळी सुरू झाला. रोमन साम्राज्यामध्येही थोडंसं ते विकसित होत होतं, पण मग ते गुलामगिरी आणि सरंजामशाही अशा अनैसर्गिक गोष्टी आल्या, त्याने तो अडथळा निर्माण केला. पण त्या अडथळ्यावर जसं समाजाने मात केली तसं माणसाचा नैसर्गिक भांडवली विकास आपल्याला आधुनिक काळामध्ये पूर्ण विकसित होताना दिसतो. मार्क्सने ह्याला चॅलेंज केलं. मार्क्स असं म्हणतो की आदिम अवस्था वेगळी होती, युरोपातली पश्चिम युरोपातली गुलामगिरी अवस्था वेगळी होती, सरंजामशाही वेगळी होती. आणि हे मी युरोपाबद्दलच बोलतोय, पण तिथे असं अवस्थांमधून गेलेलं आहे. प्रत्येक अवस्थेमध्ये श्रमाचं स्वरूप, शोषणाचं स्वरूप, उत्पादनाचं स्वरूप, उपभोगाचं स्वरूप, राज्यसंस्था चालवण्याचं स्वरूप, विचारांचं स्वरूप हे त्या त्या काळामध्ये वेगवेगळं असतं. आणि हे लक्षात जर नाही घेतलं तर आपली गफलत होते आणि सरधोपटीकरण सगळं होतं. त्यामुळे त्यानं
मुख्य मुद्दा हा मांडला की भांडवलशाही ही एक ऐतिहासिकदृष्ट्या विकसित होत आलेली, विशिष्ट काळामध्ये विशिष्ट टप्प्यावर विशिष्ट कारणाने, विशिष्ट कारण समुच्चयाने म्हणूया आपण, घटकांनी अशी उदयाला आलेली गोष्ट. त्याचा वेध त्यानं घेतला. ज्याच्यामध्ये आपण असं म्हणू की प्रिमिटिव्ह अक्युमुलेशन, त्याला तो सो कॉल्ड प्रिमिटिव्ह अक्युमुलेशन असाही त्यानं शब्द वापरलाय. म्हणजे आदिम किंवा प्राथमिक भांडवल संचय जो असतो तो भांडवल संचयाच्या मदतीने सगळं सुरुवात होते. मग तो दाखवतो की कसा हा भांडवल संचय झालाय, आशियाची किती लूट केली आहे, लॅटिन अमेरिकेत काय केलं, मध्य अमेरिका वगैरे वगैरे. असं करत भांडवलशाहीच्या संपूर्ण समीक्षेला तो हात घालतो. त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा जो आहे, ज्याचा सुरुवातीला मी उल्लेख केला, की क्रयवस्तूचं सार्वत्रिकीकरण. या क्रयवस्तूच्या सार्वत्रिकीकरणाचा पोटामध्ये दडलेलं मानवी श्रमाची दुभंग अवस्था, जी आतापर्यंत कोणी समोर आणली नव्हती. तो असं म्हणतो की मानवी श्रम हे पूर्वी सुताराचे श्रम हे सुताराचे श्रम असायचे, ते त्याच्यापासून वेगळे नसायचे. बरोबर. आणि सुताराची वस्तू तेवढी एक्सचेंज केली जायची. परंतु आता असं झालेलं आहे की ज्या वेळेला कामगार कारखान्यात जाऊन श्रम करतो त्यावेळेला त्याच्या श्रमातून उपयोग मूल्य तयार होतच. म्हणजे पूर्वी ते होत होतं, पण पूर्वी उपयोग आणि निर्मिती हे एकत्र होतं. आता असं झालंय की उपयोग मूल्य निर्माण इकडे होतं, परंतु त्या वस्तूचं विनिमय मूल्य म्हणजे बाजारामध्ये काय जाईल, कसं विकलं जाईल हे वेगळं होतं. त्यामुळे ही दोन मूल्य त्याच वस्तूच्या पोटात आहेत, पण ती एकमेकाशी कॉन्ट्राडिक्टरी आहे. कारण विनिमय मूल्य हे बाजारामध्ये येणारी किंमत ती भांडवलदाराच्या हातात जाते. उपयोग मूल्य जे आहे ते त्याला उपयोगी पडतं, उपभोग घेणाऱ्याला. पण कामगाराला मात्र त्या उत्पादनातून श्रमाचा मोबदला मिळतो. हा शब्द प्रयोग बरोबर नाही आहे, कारण मार्क्स असं म्हणतो की श्रम हे अमूर्त असू शकते, म्हणजे नसतात. श्रमाचा अर्थ असा असतो की माझ्या श्रमातून जर हा ग्लास तयार झाला तर श्रम म्हणजे साक्षात हे ग्लास आहे. बरोबर. मी श्रम केले हे मी कशाच्या आधारे सांगेन, 8 तासात बसून मी हा ग्लास केला, हा श्रम आहे. आता ह्या ग्लासची सगळी किंमत मला मिळत नाही. मला भांडवलशाहीमध्ये मी कसा जगू शकतो त्या हिशोबाने माझ्या श्रमाची किंमत ठरते. म्हणून मार्क्स तो शब्द असा वापरतो की श्रम होतात त्यातनं उत्पादन होतं. कामगाराला श्रमाचं मूल्य मिळत नाही, तर कामगाराला श्रमशक्तीचं मूल्य मिळतं. दोन कॅटेगरीज तो वेगळ्या करतो. श्रमशक्ती म्हणजे काय, तर माणसामध्ये त्याच्या काय म्हणूया सामाजिक आणि कौटुंबिक अवस्थेतून आलेली, शारीरिक अवस्थेतून आलेल्या जी काही ऊर्जा आहे, जी कौशल्य आहेत, ते काम करायची जी त्याची संपूर्ण क्षमता आहे, ती क्षमता म्हणजे ती श्रमशक्ती. ती एक ऊर्जा म्हणून, आणि नुसती ऊर्जा नाही अर्थातच, ती मानवी आहे, ती क्रिएटिव्ह आहे, तिच्यात स्किल्स आहेत आणि तिच्यात भावभावनावाला माणूस जोडलेला आहे. त्याच्या भावभावना मात्र त्याच्यात लक्षात घेतलेलं नाही आहे. त्याच्यात फक्त 8 तास तू एवढं काम केलंस, 8 तासासाठी तुला एवढा मोबदला मिळेल, जो मोबदला श्रमाला लागू असलेल्या क्रयवस्तूच्या नियमानेच ठरतो. कामगारांचा पुरवठा किती, कामगारांना मागणी किती, म्हणजे श्रमाला मागणी किती, श्रमशक्तीला मागणी किती, श्रमशक्तीचा पुरवठा किती, त्याप्रमाणे त्यांचं वेतन ठरणार. त्या वेतनाचा तू इथे निर्माण केलंस त्याच्याशी तुझा काही संबंध नाही, माझा संबंध आहे, कारण मी ही भूमी वापरलेली आहे, मी ही मशिनरी वापरली आहे. आता ही जी समीक्षा आहे आणि याच्यामध्ये मग श्रमाचं सुद्धा रूपांतर, एकीकडे अमूर्त श्रम आणि दुसरीकडे मूर्त श्रम, असे त्याची विभागणी होते. मार्क्स असं म्हणतो की भांडवलशाही ही अशा दुफळ्या तयार करते. ती श्रमाला दुभंगून टाकते, ती वस्तूला दुभंगून टाकते, ती माणसाला दुभंगून टाकते, ती उत्पादन आणि उपभोगामध्ये दुभंग तयार करते. म्हणजे उत्पादन कुठं होतंय काय पत्ता नाही, उपभोग घेणारी माणसं उपभोग घेत आहेत, त्यांना पत्ता नाही कोणी निर्माण केलं, त्याची किंमत नाही, त्यांना पैसे टाकले की संपलं. त्यामुळं उत्पादनाचा उपभोग घेण्याचा जो मानवी आनंद आहे, म्हणजे आता उदाहरणार्थ घरातली कल्पना घेऊ आपण, की आपल्या बायकोनं, नवऱ्यानं, आईनं कोणीतरी एक स्वयंपाक केलेला, त्याचा आनंद मी डायरेक्ट घेत असतो आणि छान झालंय हे सांगत असतो. त्या व्यक्तीच्या श्रमांनाही अर्थ प्राप्त होतो, माझ्या उपभोगालाही अर्थ प्राप्त होतो. तो अर्थ आत्ताच्या छोट्या कुटुंबाच्या पलीकडे आता जगामध्ये निरर्थक झाले,
ट्रान्झॅक्शनल झाले सगळं ट्रान्झॅक्शनल झालेलं आहे, सगळं क्रयवस्तू निर्माण झालेलं आहे. त्यामुळे माणूस हा दुभंगतो, बरोबर, श्रमिक हा दुभंगतो. आणि श्रमिक दुभंगतो म्हणजे फक्त श्रमिक दुभंगतो असं नाही, मार्क्स त्याच्याबद्दलचं सविस्तर चर्चा आहे. तो असं म्हणतो की श्रम ही प्रत्येक माणसाची मूलभूत नैसर्गिक ऊर्जा आणि गरज आहे. राईट. म्हणजे त्याचं मनुष्य पण त्यातून साकारत असतं. मग ते चित्रकाराचे श्रम असतील, अभियंत्याचे श्रम असतील, कामगाराचे असतील, घरकामाचे असतील, शेतातले असतील, पण ते श्रम अर्थपूर्ण होणं हे त्या निर्मितीशी जोडलेलं आहे, ते त्या माणसाच्या अर्थपूर्ण जगण्याशी जोडलेलं आहे. याला ज्या क्षणात तुम्ही क्रयवस्तूंमध्ये घातलं, भांडवलाशी जोडलं, खाजगी मालमत्तेशी जोडलं, बाजारपेठेशी जोडलं, त्या क्षणी माणसाच्या जीवनाची अर्थपूर्णता तुम्ही काढून टाकली. बरोबर. आणि ही अर्थपूर्णता काढली हे आपल्याला त्या काळातल्या फ्रेंच कलाकारांमध्ये दिसतं. त्या काळात जर बघितलं 19व्या शतकामध्ये फ्रेंच कलाकारांमधून, साहित्यिकांमधून खूप बंडखोर तयार झाले. आत्ताही आपल्याला असं दिसेल की साहित्यामध्ये, कलेमध्ये बंडखोर लोक तयार होतात, तर ते डिफाय करतात, पैसे नाकारतात, विपन्न अवस्थेत राहतात, पण मला जे म्हणायचं माझा आत्मा विकणार नाही या भाषेत ते बोलतात. त्याचा अर्थच तो आहे की भांडवलशाही त्यांना जे काही दडपत असते ते खरं म्हणजे तेच कुठल्याही श्रमिकाची तीच वृत्ती असते. पण मार्क्सने ह्याच्याकडे लक्ष वेधलं की जे ते एका अर्थी लादलं गेलेलं आहे. तुला जगायचं असेल तर तुला कंपल्शन. म्हणजे भांडवलशाही असं म्हणते एव्हरीवन इज फ्री, फ्री टू सेल. बरोबर. पण फ्री टू सेल युअर लेबर अँड इफ यू डोंट सेल यू आर गोइंग टू डाय. म्हणजे त्यामुळे हे एक प्रकारचं परिस्थितीनं निर्माण केलेलं जे दडपण आहे, इथून तो मार्क्सनी समीक्षा सुरू केली. आणि ह्याच्यामध्ये डायलेक्टिक्स, मगाशी तुझ्या द्वंद्वात्मक विचारलं की हे द्वंद्वात्मकता काय आहे, तर वस्तूमध्ये दोन परस्पर विरोधी गुण आहेत किंवा श्रमामध्ये दोन परस्पर विरोधी आहेत. ती नुसता दुभंग नाही आहे, ते एकमेकावर प्रभाव टाकतायत, एकमेकाला बदलतात सुद्धा. समाजामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसतं की उदाहरणार्थ त्यानं युवा मार्क्सच्या पुस्तकामध्ये मी जास्त सविस्तर घेतलंय की श्रम आणि भांडवल हे खरं म्हणजे एकच युनिट आहे. म्हणजे ज्या क्षणामध्ये श्रम संपत्ती निर्माण करायला लागतं त्या क्षणाला ते जर वेगळं काढलं तर भांडवल बनतं. त्यामुळं एकाच प्रक्रियेच्या दोन विलग गोष्टी म्हणून श्रम आणि भांडवल हे एकमेकासमोर उभे राहतात. पण श्रमाशिवाय भांडवल जगत नाही, भांडवलाशिवाय श्रम जगू शकत नाही. श्रमाशिवाय भांडवल का जगू शकत नाही तर माहितीये की श्रमातूनच भांडवल निर्मिती होते. म्हणजे कंजील लेबर, फ्रोझन लेबर वगैरे वगैरे वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत, अक्युमुलेटेड लेबर. आणि भांडवलाशिवाय श्रम जगू शकत नाही हे मार्क्स सार्वत्रिक म्हणून म्हणत नाही. तो असं म्हणतो की भांडवलशाहीमध्ये अशी परिस्थिती तयार होते की श्रम हे भांडवलाशिवाय आता जगू शकत. बरोबर आहे. तुझ्याजवळ भांडवल नसेल तर तू जगू शकत, काहीतरी छोटं तरी लागेलच. आणि मेजॉरिटी वेळेला भांडवलदाराकडे जाऊ. तर ही समीक्षा मग त्यानं संपूर्ण वेगवेगळ्या अंगाने विकसित केली आहे. ती वित्त भांडवलापर्यंत लावलेली आहे, ती संपूर्ण औद्योगिकरणापर्यंत लावलेली आहे. याच्यातून त्यानं महत्वाचा सिद्धांत जो काढला की शोषणाचा सिद्धांत किंवा वर्कड मूल्याचा सिद्धांत, त्याच्याबद्दलच बोलायचं होतं. म्हणजे आता हे जे सगळं आपण विश्लेषण बघतोय भांडवलशाहीचं, तर त्यात दोन अंग आपल्याला स्पष्ट दिसतात की एका बाजूला सरप्लस व्हॅल्यू तयार होते आणि ते शोषणाचा आधार बनते. म्हणजे थोडंसं शोषण म्हणजे नेमकं काय ह्याच्याबद्दल आपण, म्हणजे अगदी ज्यांना माहिती नाही, आपण खूप वेळा वापरतो तो शब्द, पण त्याचा नेमका अर्थ काय ते थोडंसं सांगूयात. आणि एका बाजूला सरप्लस व्हॅल्यू तयार होते आणि दुसऱ्या बाजूला आपण जसं म्हणलं की म्हणजे तो जो काही बनवतो वस्तू, तर त्याच्यामध्ये दुभंग निर्माण होतो, कारण त्याच्या क्रिएशनशी त्याचा संबंधच उरत नाही. त्यामुळे त्याला एक परात्मतेचा जो भाव निर्माण होतो, एलिएनेशन तयार होतं, त्याबद्दलही मार्क्स बोलतो आणि जो युवा मार्क्समध्ये आपल्याला जास्त दिसतो. तर म्हणजे खरं तर ह्या आपण जसं म्हणलं की श्रम आणि भांडवल ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, तसंच खरं तर परात्मता आणि एक्सप्लॉयटेशन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणता येतील आपल्याला. पण काही टीकाकारांनी त्यांना एकमेकाच्या विरोधात असं उभं केलेलं आहे की युवा मार्क्स एलिएनेशन बद्दल बोलतो, परात्मतेबद्दल बोलतो, मानवाबद्दल जास्त बोलतो, तर नंतरचा मॅच्युअर मार्क्स हा एक्सप्लॉयटेशनवर जास्त भर देतो आणि तो आर्थिक अंगाने जास्त जातो. तर हे कसं समजून घ्यायचं? एक तर शोषण म्हणजे काय ह्याच्याविषयी वेगवेगळ्या कल्पना आहेत. एकाच कल्पनेची चर्चा करतो थोडीशी कॉन्ट्रास्ट करायला. बऱ्याचदा असं मानलं जातं की कामगारांना किमान वेतन न देणं म्हणजे शोषण. म्हणजे जर का कामगारांना किमान वेतन दिलं तर मग शोषण होत नाही.
किंवा दुसरे जरा अधिक सभ्य असतात, ते असं म्हणतात की नाही, कामगाराला जर सुसह्य चांगलं एक मध्यमवर्गीय असं एक संपन्न म्हणूया जीवनमान मिळणारं जर वेतन मिळालं तर मग शोषण नाही. ही एक संकल्पना आहे. मार्क्स असं म्हणतो की नाही, शोषणाची अशी संकल्पना बरोबरच नाही. तो म्हणतो की जगाच्या सर्व संपत्तीचं, सर्व साधनांचं, सर्व निर्मितीचं मूळ हे श्रमामध्ये आहे, हिस्टॉरिकली स्पीकिंग. म्हणजे आज जरी समजा उद्याला मी माझ्या बचतीतून 1,00,000 रुपये काढले आणि ते गुंतवले आणि मी एकाला कामगार म्हणून घेतलं, ज्या मिनिटाला मी त्याला कामगार म्हणून घेतो त्या मिनिटाला मी त्याचं शोषण सुरू करत असतो. हे मार्क्सचं म्हणणं. कारण तू त्याचं श्रमशक्ती विकत घेतलीस, त्यामुळं मी बचतीच्या आधारे भांडवलदार झालो असं नाही. मग बचत ठेवून घेऊन बस ना घरात, 1,00,000 रुपयाच्या नोटा ठेवून घेऊन बस. बघ होतोस का तू मोठा अब्जाधीश? नाही होत. तू अब्जाधीश कधी होतोस? तू ते 1,00,000 गुंतवतोस, 1 किंवा 1000 कामगार कामाला लावतोस, प्रत्येकातनं जर त्यानं समजा 8 तासाच्या श्रमांची निर्मिती केली, 8 तासात समजा 1 ग्लास बनवला, तर तू त्याला जे काही मोल देशील ते त्याच्या जगण्यापुरतं देतोस. तर त्या दिवसाला किती त्याला पाहिजे वगैरे ते गणित आपल्याला करता येतं. जर लागलं तर आपण त्याच्यावर स्वतंत्र बोर्ड घेऊनच काम करू शकतो. म्हणजे मी उदाहरणार्थ मुंबईला ज्यावेळेला नोकरीला गेलो, मी काय विचार केला की मला रूमला एवढं भाडं लागेल, मला जेवायला एवढे पैसे लागतील, मला बसनं जायला एवढं लागेल, एवढा पगार मिळाला तर मी नोकरी करायला तयार आहे. माझ्या कामातून काय होणार आहे ह्याचा काही संबंध नाही. त्यामुळे हे श्रमशक्तीचं ज्याला वेतन म्हणू, वेजेस, जिथे वेज सिस्टीम आहे, जिथे श्रम विकत घेतले जातात, जिथं त्याला वेतन म्हणून वागवलं जातं, तिथे त्याच्या निर्मितीतून जी म्हणजे श्रमातून जी निर्मिती होते ती निर्मिती त्यानं त्याला दिलेल्या मोबदल्यापेक्षा अधिकच असते. यातली जी गॅप आहे ती शोषण असते. म्हणजे 8 तास हे समजा आणि मला त्यातले 3 तासाची रक्कम दिली की 3 तासाचे जे काय मोल होतंय 15 रुपये तुझा रोज आहे, घेऊन जा. आणि हा ग्लास समजा त्यांनी 40 रुपयाला विकला, तर 25 रुपये जे आहेत ते त्याच्याकडे आलं. तो असं म्हणेल की त्या 25 रुपये मधले जमिनीचं भाडं मी एवढं दिलं, यंत्राचं झीज एवढी केली, इलेक्ट्रिसिटी दिली, अमुक दिलं, तमुक दिलं, मॅनेजरचा पगार वगैरे, तरी सुद्धा त्याचा जो काही नफा राहतो तो 10 रुपये 15 रुपये हा त्याच्यातून आलेला असतो. याला शोषण म्हटलं पाहिजे. आता शोषणाबद्दल मार्क्सचा आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे, तो लक्षात घेतला पाहिजे. तो नफ्याशी संबंधित आहे. नफा हा बाजारपेठेमधून व्यापाऱ्याच्या किंवा विकणाऱ्याच्या हातामध्ये येतो. त्यामुळं बराच काळ असं मानलं गेलं होतं आणि आजही लोक असं मोठ्या प्रमाणावर मानतात की व्यापारामध्ये नफा निर्माण होतो. तर हुशारीने व्यापार तुम्ही केला तर तुम्हाला नफा मिळतो. मार्क्स असं म्हणतो की करून बघा बरं, 3 जण तुम्ही घेतले आणि हे खेळ केलेले आहेत. तुझ्याकडे 3 रुपये आहेत, माझ्याकडे एक वस्तू आहे, तुझे 3 रुपये मी घेतले, त्याच्याकडे 5 रुपये आहेत, असं जर आपण सर्क्युलर केलं तर आपल्या लक्षात येतं की ती वस्तू आणि उरलेले रुपये याचं सुरुवातीचं जे समीकरण होतं तेच शेवटी शिल्लक राहतं. त्यातनं वरकड निर्माण होत नाही. मग वरकड कुठून येतं? मार्क्स असं म्हणतो की व्यापारामधून वरकड येत नाही, ते रिअलाइज होतं. व्यापार करताना तुमच्या हातात येतं ते नगद रूपामध्ये, परंतु ते तिथे निर्माण होत नाही. निर्माण ते जिथं श्रम होतात तिथं, म्हणजे मग ते कारखान्यात होईल, खाणीत होईल, शेतात होईल वगैरे. उद्याला किचन मध्ये पण होईल. जर किचन मधल्या वस्तू, जसं हॉटेलच्या किचन मध्ये फूड डिलिव्हरी सुरू केली तर ती क्रय वस्तू झाल्या. त्यामुळे ही जी गॅप आहे त्याला तो शोषण म्हणतो. हे अगदी मी सोप्या भाषेत समजून सांगितलं. हे कॉम्प्लेक्स आहे, गणित जास्त नीट बारकाव्यात जावं लागतं. मग त्याचं श्रमशक्तीचं मूल्य कसं ठरतं, सोशली नेसेसरी लेबर टाइम अशी एक कन्सेप्ट मार्क्स त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करतो. कारण शेवटी पैसे या शब्दाला काही अर्थ नसतो. तो असंही म्हणतो की या देशातले पैसे त्या देशामध्ये कचरा असतात. सो इट्स इन अ वे सोशली कन्स्ट्रक्टेड, इमॅजिन्ड. त्या समाजानं तिच्यावर विश्वास ठेवलेला आहे. जसं देवांचं आहे तसंच नोटेचं आहे असंही मार्क्स म्हणतो. पण तुम्ही ज्या वेळेला वस्तू ऍक्च्युअली घेऊन जाता त्या वस्तूमध्ये हे जे मूल्य आहे त्या मूल्याची जी देवघेव तिच्याकडे तो पुन्हा पुन्हा लक्ष वेधत असतो. त्यामुळे आपण शोषणाचा विचार करताना शास्त्रीय पद्धतीनं जर बघायचं झालं तर हे असं बघावं लागेल. ह्याच्यावर बरेच आक्षेप घेतले गेले, बऱ्याच अर्थतज्ञांनी वेगळं मांडलेलं आहे. पण ही मारामारी गेली 150 वर्ष फार सुंदर सुरू आहे, अगदी अलीकडे पर्यंत. मार्क्सवादी अभ्यासकांनी असं दाखवलेलं आहे
की जे जे आक्षेप घेतले गेले ते त्यांनी ज्या काही पायाभूत तत्व मानली त्यातून कशी आली, त्यांची टीका मार्क्स त्यांची तत्व पायाभूत मानत नाही ह्याच्याशी कशी जोडलेली आहे. मार्क्सची पायाभूत तत्वच वेगळी आहेत. आता ही पायाभूत तत्व बरोबर आहेत का नाही हे तुम्ही तपासू शकता, तपासायला पाहिजे. इनफॅक्ट मार्क्स तिथूनच सुरू करतो. अख्ख्या भांडवलशाहीची पायाभूत तत्व, भांडवली विज्ञानांची पायाभूत तत्व सगळ्याची चिरफाड करतो. त्यामुळे खुद्द मार्क्सची करायला पाहिजे. पण त्यातून तुम्ही ज्या वेळेला हे सिद्धांत मांडता, तुमचं स्टॅटिक आणि एक प्रकारे बाजार व्यवस्थेवर बेस्ड कसं आहे मॉडेल, मार्क्स हे मॉडेल उत्पादन व्यवस्थेमध्ये कसं नेतो, मानवी श्रमाशी कसं जोडतो आणि त्याचं स्टॅटिक नसून डायनॅमिक कसं आहे. अलीकडे काही गणितांनी हेही दाखवलेलं आहे इनपुट आउटपुट अनालिसिस मध्ये. प्रक्रियेत आत जातानाचं मूल्य, मध्ये प्रक्रियेचा कालखंड, बाहेर येतानाचं मूल्य, याच्यामध्ये सगळे फॅक्टर लक्षात घेऊन कशा पद्धतीने वर्कड तयार होतं हेही अभ्यासकांनी दाखवले. त्यामुळे मार्क्सचा सिद्धांत हा आपण कशा रीतीनं आजही अप्लाय करू शकतो. किंवा त्यानं जो सगळा सिद्धांत भांडवलशाहीच्या बाबतीमध्ये अरिष्टाचा सिद्धांत मांडला, भांडवलशाहीचं हे व्यवच्छेदक लक्षण आहे की ती पुन्हा पुन्हा अरिष्टात येते. पिरियॉडिकल क्रायसिसचे ट्रेड आपल्याला म्हणजे ट्रेड सायकल्स म्हणतात किंवा तेजी मंदीची चक्र म्हणतात. आणि हे निसर्गातून येत नाही, ही देवाकडून येत नाही, ही त्या व्यवस्थेच्या गतिनियमानुसार कशी येतात ह्याची मांडणी त्यानं फार व्यवस्थित केलेली आहे. त्याचं फॉलिंग रेट ऑफ प्रॉफिट विषयीची मांडणी आहे. त्याच्यावर गेली 150 वर्ष डिबेट सुरू आहे. पण आपल्याला हेही दिसतं नीट अभ्यास केला तर एका भरभराटीच्या पिरियड नंतर विशिष्ट क्षेत्रातल्या विशिष्ट कंपन्यांचे नफे कसे रेट कमी व्हायला, रेट ऑफ प्रॉफिट कमी व्हायला लागतो. मग इन्व्हेस्टमेंट कशी शिफ्ट होते. तिथे इन्व्हेस्टमेंट नसेल तर आता जो क्रायसिस आपण जगभर अनुभवतोय की आता इंडस्ट्रियल प्रोडक्शन मध्ये इन्व्हेस्टमेंट फार कमी जाते आणि सगळी इन्व्हेस्टमेंट ही मुख्यतः गोल्डमध्ये, शेअर मार्केटमध्ये, ज्याला रिअल इस्टेट म्हणतात त्याच्यामध्ये, इन्शुरन्समध्ये, अशा रीतीनं सगळ्या प्रकारच्या सट्टेबाजीत जाते, प्रोडक्शन मध्ये जात नाही. कारण क्रायसिस हे ओव्हर प्रोडक्शनचं आहे, अंडर कन्झम्पशनचं आहे वगैरे वगैरे. हे सगळं त्यानं जे चित्र मांडलं त्या काळामध्ये ते अधिक विकसित स्वरूपामध्ये आपण 1930 ला अनुभवलं, 1972-78च्या काळामध्ये काही प्रमाणात अनुभवलं, 2008 मध्ये अनुभवलं. सध्या तर मोठं स्ट्रक्चरल क्रायसिस आहे हे भांडवली तज्ञही मान्य करतायत. आणि त्याचा जर वेध घ्यायचा असेल, 2008 ला वॉल स्ट्रीटवरचे माणसं ओरडलीच होती, अरे कुठं आहे मार्क्स म्हणून, कारण आता आम्हाला हे क्रायसिस कोणी समजूनच सांगत नाही. आणि बँक ऑफ इंग्लंडच्या डायरेक्टरनी इंग्लंडच्या राणीला उत्तर दिलं होतं. तिने विचारलं की आधी तुम्हाला अंदाज आला नाही का? तो म्हणाला रोगराईचा किंवा भूकंपाचा अंदाज येतो का? म्हणजे जणू काही भांडवलशाही अरिष्ट ही नैसर्गिक आपत्तीसारखी आहेत असं ते पोच करतात. वेअर भांडवली अर्थशास्त्र हे मानवनिर्मित बरोबर. जसं फुल्यांनी आणि आंबेडकरांनी इथल्या जाती व्यवस्थेविषयी मानवनिर्मित सगळी मांडणी केली, तसं मार्क्सनं भांडवलशाहीचं ही मांडणी करून क्रायसिसचं सगळं आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणून मार्क्सच्या विचारामधला शास्त्रीयतेचा गाभा काय आहे की मानवी नवनिर्मितीच्या ऊर्जा आणि फक्त इंटरप्रिटेशन ऑफ द वर्ल्ड नसून चेंजिंग ऑफ द वर्ल्ड हा जो जग बदलण्याचा मुद्दा आहे, हा नुसता माझ्या भावनेचा मुद्दा नाही, माझ्या स्वप्नाचा मुद्दा नाही, माझ्या इच्छा आकांक्षेचा मुद्दा नाही, तो तर तो आहेच, माझ्या कर्तृत्वाशी जोडलेला आहे. त्याच्यासाठी सुसंगत साजेशी परिस्थिती, ऑब्जेक्टिव्ह ज्याला म्हणून वस्तुनिष्ठ परिस्थिती समाजामध्ये निर्माण होते की नाही, ह्याच्याविषयी मार्क्सच्या आधी कोणालाच काही बोलता येत नाही, उत्तरच देता येत नव्हतं. इट वॉज ऑलवेज अ सब्जेक्टिव्ह फॅक्टर की सब्जेक्टिव्हली आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे. आजही मेजॉरिटी वेळेला व्यवस्थेकडे बघणं आणि व्यवस्थेच्या पोटातच असे आंतरविरोध आहेत की ती स्वतःच एकीकडे भरभराट देत असताना दुसरीकडे अवनती देत असते. ती स्वतःच्या कोलॅप्सची स्वतःच डायनामिक्स. अगदी उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकन भांडवलशाहीचं. नीट अभ्यास केला तर आपल्याला असं दाखवत होतं की ती किती वर गेली आणि तिच्या इंटरनल लॉजिकने आता तिचा कोलॅप्स कसा सुरू झालेला आहे. वेअरएज तिला चॅलेंज हे युद्धातून नाही, बिगर युद्धाच्या लॉजिक मधून चीननं दिली. म्हणजे आतापर्यंत कसं झालं, स्पेन असेल, पोर्तुगाल असेल, नंतर ब्रिटन असेल आणि अमेरिका, ह्या सत्ता ज्या आल्या ना गेल्या 400 वर्षात, साम्राज्य म्हणून ऍव्हरेज 90-100 वर्षांनी एक सत्ता बदलते, युद्धातून आल्या. पहिल्यांदा असं दिसतंय
की चायनासारखी पॉवर जी येते, चायनाने साम्राज्यवादी बनू नये, माझी इच्छा नाही की त्यांनी साम्राज्यवादी बनावं, बरोबर पण एक मोठी पॉवर जी युद्धाशिवाय येण्याचं जे आहे बरोबर त्याच्यात हे लॉजिक सगळं काम करतं. बरोबर. आपल्याला दिसतं बरोबर. की भांडवलशाहीचा अरिष्ट आहे असं. हो हो असं थोडक्यात म्हणता येईल. त्यामुळं आता मार्क्सचा आपण थोडस परात्मतेकडे हो, हो, येऊयात. हो. मग म्हणजे त्याच्याबद्दल हा थोडं. त्याच्याबद्दल असं म्हणता येईल की परात्मतेची संकल्पना रुसोनी पण मांडलेली हो. होती, हेगेलनी पण मांडलेली होती, बरं. वेगवेगळ्यांनी मांडलेली होती. त्या काळामध्ये माणूस स्वतःपासून दुरावणं, स्वतःला पारखा होणं, त्याचं जे स्वत्व आहे ते गमावणं, बरोबर. या अर्थी ती कल्पना. पण स्वतःला गमावणं म्हणजे काय याच्याविषयी कल्पना त्यांच्या वेगवेगळ्या होत्या. म्हणजे रुसोने असं म्हणणं की माणूस सुसंस्कृत होतो ह्याच्यातच स्वतःला तो गमावतो. संस्कृती, बरं. सिव्हिलायझेशन इज द प्रॉब्लेम. Right. किंवा हेगेलच्या दृष्टीनं मनुष्य हा त्या आयडियापासून स्वतः वेगळा होतो. तो आयडियाशी जेव्हा तादात्म्य पावेल त्यावेळेला त्याचं हे रिअलायझेशन होईल की मी तेच आहे वगैरे. म्हणजे ते कन्सेप्च्युअल लेवलवर. हो, हो. मार्क्स असं म्हणतो की नुसतं हे वैचारिक मुद्दा नाही, तर हा साक्षात माणूस त्याचं परात्मता अनुभवत असतो. आणि ते परात्मता कशी अनुभवतो ह्याचं तो भांडवलशाहीतलं उदाहरण कामगाराचं देतो. 4 प्रकारे तो म्हणतो. कामगार स्वतःच्या निर्मितीला दुरावतो, मग निर्मितीबरोबर त्याची श्रम प्रक्रियेपासून आनंद गमावतो. श्रम करणे हाच आनंदाचा गोष्ट असतो ना. चित्र काढणं, गाणं म्हणणं हेच आनंदाचं असतं, ते गमावतो. मग तो त्यामुळे निसर्गापासूनही दुरावतो. तो इतर माणसांपासून, समाजापासून कसा दुरावतो, तो स्वतःतली जी मानुष्यता आहे की जिची अर्थपूर्णता आहे तिच्यापासून कसा दुरावतो, असं सगळे पैलू तो मांडतो. आणि तो म्हणतो की जो माणूस श्रम करत नसतो, मग तो दुसऱ्याच्या श्रमावर जरी जगत असला तर तोही एका अर्थी परात्मा आहे. तो काय मनुष्यता अनुभवतो असं नाही, कारण तो दुसऱ्याच्या श्रमावर जगणं हीच परात्मता आहे. पण परात्मता ही त्याच्या लेखी अनुभव नाही आहे, त्याच्या लेखी ती संवेदनेच्या पातळीवर, कल्पनेच्या पातळीवर, म्हणजे मध्यमवर्ग किंवा समजा उच्च वर्ग भांडवलदार. बरोबर. आता ही संकल्पना मांडली, ती मांडत असताना मार्क्स असं म्हणतो की ही काय केवळ आध्यात्मिक कल्पना नाही. आपल्याकडे बऱ्याचदा तिला अध्यात्माच्या जागी परात्मता असं लोकांनी आणलेलं आहे. तर तो असं म्हणतो की या संकल्पनेच्या आधारे आपण हे बघितलं की माणसाचे श्रम त्याच्यापासून दुरावण्यातूनच भांडवलाची निर्मिती कशी होते, त्यातून खासगी मालमत्तेची निर्मिती कशी होते, आणि ही भांडवल आणि खासगी मालमत्ता त्याच्यावर त्याची शत्रू म्हणून कशी उरावर येऊन टाकते, आणि ती त्याला डिक्टेट कशी करायला लागते, त्याच्यावर नियंत्रण कसं मिळवतं, हे आपण संकल्पनात्मक पातळीवरती इथे पकडले. आता ते ज्या वेळेला भांडवलाच्या आधारे कॅपिटल पासून पॉलिटिकल इकॉनॉमीच्या, राजकीय अर्थव्यवस्थेच्या समीक्षेमध्ये आणतो, त्यावेळेला ते शोषणाच्या संदर्भामध्ये ते कॉन्क्रीट व्हायला. त्यामुळे शोषण की परात्मता, आधी परात्मता आहे आणि मग त्यानं शोषण वापरलं, किंवा आता प्रगत जगामध्ये शोषण संपलं आणि फक्त परात्मता आहे, असं भारतात अनेक विचारवंतांनी 1960-70 नंतर मांडलं होतं. हे बरोबर नसून त्या इंटर रिलेटेड आहे. आणि अलिनेशनचं सुद्धा मार्क्सनी जे मांडलेलं आहे, उदाहरणार्थ रिइफिकेशन, म्हणजे एका अर्थी विषय वस्तूत रूपांतर होणं, किंवा फेटिशिझम, म्हणजे क्रय वस्तू किंवा त्या वस्तूमध्ये मानवी गुण गेलेत, पण ते गुण मानवाचे नसून जणू त्या वस्तूचे आहेत असा भ्रम तयार होणं. म्हणजे लोकांनी आयपॅड साठी पहाटे उठून आयपॅडचे गुण हे आयपॅडचे आहेत असं मानायला सुरू करणं, हे जे आहे, याला अशा वेगवेगळ्या संकल्पनांनी त्यांना संपूर्ण मांडणी पुढे खूप विकसित केली. ते ही कॉम्प्लेक्स सिस्टीम तो डेव्हलप करतो. एका विचारवंताने असं म्हटलं होतं की शोषण ही इतकी सोपी गोष्ट आहे, मार्क्स कशाला एवढं कॉम्प्लेक्स मांडून दाखवतो वगैरे वगैरे. पण आता असं आहे की धनुष्य बाण सोडता येतो ते बरोबर आहे, आणि चंद्रावरती आपल्याला रॉकेटही पाठवतो, ते दोन्ही बाणच आहेत म्हणता येत, पण दोन्हीचं सायन्स म्हणून कॉम्प्लेक्सिटी वेगळी आहे. तर भांडवलशाही स्वतः कॉम्प्लेक्स आहे म्हणून तिचा उलगडा करायला मार्क्स कॉम्प्लेक्स विचार म्हणतो. मार्क्स उगीच कॉम्प्लेक्सिटी नाही निर्माण करत, तो वेध घेतो ना, तो म्हणतो की ही कॉम्प्लेक्सिटी समजून घ्यायची तर शोषण, परात्मता, क्रय वस्तूकरण आणि हे सगळे संकल्पना वापरून आपण तिचा वेध घेतला, थोडक्यात म्हणतो. नाही, म्हणजे हे इतकं महत्वाची आपण चर्चा करतोय आणि त्यातनं अनेक प्रश्नही येत आहेत, पण वेळेच्या अभावी आपण थोडंसं समारोपाच्या प्रश्नाकडे जाऊया. म्हणजे आता आपण जे परात्मतेबद्दल, शोषणाबद्दल वगैरे जे बोललो, आणि एकूण सुरुवात करतानाच आपण मार्क्सचा आज आपण का विचार करायचा किंवा आत्ता त्याचा काय रिलेव्हन्स आहे ह्याच्याबद्दल पण थोडंसं बोललो. तर मला ते थोडंसं तरुण मुलांशी आजच्या, किंवा ज्याला जेनझी किंवा नवतरुण म्हणतात, त्यांच्याशी थोडंसं जोडायचं आहे की
त्या मुलांनी मार्क्स बद्दल का वाचावं किंवा त्याचे विचार का समजून घ्यावेत. आणि ह्याचा एक संबंध मला म्हणजे परात्मतेशी असा जोडावा असं वाटतो की जेनझी मधल्या काही म्हणजे असे काही ट्रेंड्स दिसतात अलीकडं की ते हसल कल्चरला नकार देत आहेत. म्हणजे 9 to 5 जॉब करायचा, तो सो कॉल्ड सक्सेस मिळवायचा, मग त्यात पायऱ्या पायऱ्या चढत जायचं आणि हे सगळं ते एका पातळीवर नाकारतायत. आणि ते म्हणतात की आम्हाला स्वच्छंदपणे जगायचं, म्हणजे आम्हाला ट्रेकिंग करायचंय, आम्हाला पेंटिंग करायचंय, आम्हाला पॉटरी करायची, म्हणजे आम्हाला त्या चौकट जी घालून दिलेली आहे त्यात राहायचं नाही. आणि म्हणजे अर्थात खूप कमी लोकांना ती मटेरियल अवेलेबिलिटी आहे की ते चॉईस एक्सरसाइज करण्याची, पण त्या दिशेनं त्यांचा विचार सुरू झालाय. आणि त्यांना अजून असं थिअरायझेशनच्या लेवलला प्रचलित व्यवस्थेचं क्रिटिक जरी करायला सुरू केलं नसलं तरी कुठंतरी ती जी परात्मता त्यांना ह्या हसल कल्चर मधनं येताना दिसतेय, तर त्याच्यावरच हे एक रिॲक्शन असं म्हणून आपल्याला बघता येईल का त्याच्याकडं. आणि त्यांच्यासाठी मग मार्क्स विचाराचा काय रिलेव्हन्स असू शकतो? मार्क्स खरं तर त्यांच्यासाठीच आहे. मार्क्स हा काय म्हाताऱ्यांसाठी नाही आहे. त्याचं कारण असं आहे की रेनेसाँ ज्याला म्हणतात, पुनर्जागरण युगामध्ये त्या काळात काही माणसं अशी निर्माण झाली की जी सगळ्या क्षेत्रामध्ये वावरत होती, विज्ञानामध्ये, तंत्रज्ञानामध्ये, चित्रकलेमध्ये, आणि त्यांचं व्यक्तिमत्व सगळ्या अंगाने फुलताना दिसत होतं. एनलायटनमेंट म्हणजे प्रबोधन युगातही ते दिसायला लागलेलं होतं. मार्क्स त्यांच्याकडे बोट दाखवून म्हणतो की ही फक्त त्या माणसांचं वैशिष्ट्य नाही आहे, हे माणसाचं वैशिष्ट्य आहे आणि हे होऊ शकतं, हे सार्वत्रिक होऊ शकतं. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला सर्वांगीण जीवन जगणं शक्य आहे, हे त्याचं मूळ म्हणणं आहे. म्हणून त्याच्या मार्क्सच्या तरुण सगळ्या चिंतनामध्ये जे स्वप्न आहे त्याचं वर्णन ड्रीम ऑफ होल मॅन असं केलेलं आहे. मार्क्स संपूर्ण मानवाचं स्वप्न मांडतो, फ्रॅगमेंटेड, तुकड्या तुकड्यात दुभंगलेला, विभागलेला, शतखंडित झालेला आणि असा चिडचिडलेला, विक्षुब्ध झालेला असा माणूस नव्हे, तर जो सर्वार्थानं सर्वांगानं समाजाचं स्वतःचं जीवन अनुभवतोय असा एक संपूर्ण मानव. आणि ती कल्पना त्यानं जर्मन आयडिओलॉजीमध्ये पण फार छान मांडलेली आहे. तो असं म्हणतो की आपल्याकडे आता भांडवलशाहीच्यामुळे एक पूर्व परिस्थिती अशी तयार होतीये की ज्याच्यातून लागणाऱ्या भौतिक परिस्थिती, भौतिक गरजा भागवण्याच्या सगळ्या शक्यता निर्माण होत चाललेल्या आहेत. त्यामुळे एक टप्पा असा येणार आहे की मी सकाळी जाऊन मासे पकडीन, दुपारी जाऊन विश्रांती घेईन, संध्याकाळी जाऊन सतार वाजवीन किंवा काय म्हणजे गिटार वाजवीन. म्हणजे तो असं म्हणतो की माणसाला एकाच दिवसामध्ये अनेक कामं करणं, अनेक अंगाने स्वतःला अनुभवणं हे शक्य होणार आहे, आनंद घेणं शक्य होणार आहे. पण ते भांडवलशाहीनं जी दुभंगणी आणि जे शोषण रचना उपस्थित केलेली, त्याच्यावर जी दडपशाहीवर आधारलेली राज्यसंस्था, दमनशाही वगैरे वगैरे, त्याच्यामुळे माणसाला ते करता येत नाहीये. पण ते करणं म्हणजे त्याच्या मते साम्यवाद असं त्यानं, साम्यवादी अवस्थेमध्ये प्रत्येक व्यक्ती हे एवढं अनुभवू शकेल अशा रीतीनं तो ती समीक्षाही करतो, स्वप्नाची मांडणी करतो, पण त्या स्वप्नाला ठोस आधार काय आहे ते तो दाखवतो. आणि त्या आधारामध्ये तो शेवटच्या मिनिटापर्यंत अँथ्रोपॉलॉजी पासून फिजिक्स आणि बायोलॉजी पासून सगळ्या विज्ञानाचाही अभ्यास करतो. आता जर 21व्या शतकाच्या विज्ञानाची प्रगती आपण लक्षात घेतली, 20व्या आणि 21व्या, तर ती त्याच्या इतक्या पट आहे की मार्क्सने जे इमॅजिन केलं नव्हतं या टप्प्यावर आपण. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं तर 1985-90 मध्ये विज्ञान चळवळीत आम्ही काम करत असताना जे गणित आमच्या समोर आलेलं होतं की साधारण 2.5 ते 3 तास प्रत्येक व्यक्तीनं जगामध्ये दिवसातले जर काम केलं तर सर्वसामान्य मध्यम वर्गाला साजेसं जीवन प्रत्येक व्यक्तीला जगता येईल एवढी प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी 80 ते 90च्या कालखंडामध्ये मानवजातीनं निर्माण केलेली होती. ती आता दर 10 वर्षानं मला वाटतं दुपटीनं वगैरे वाढत गेली. आणि एआयच्या आणि त्या सगळ्याच्या नंतर अफाटच वाढ झाली. त्यामुळं आता असं धरूया आपण की तरी सुद्धा 2-2.5 तास काम केलं तर प्रत्येक व्यक्तीला तिचं सगळ्या गरजा छान भागवता येतील. आणि उरलेला वेळ हे जे काही ही तरुण मुलं म्हणतायत की मला पेंटिंग करायचंय, मला ट्रेकिंग करायचंय, मला गाणी म्हणायची आहेत, मला सिनेमे बघायचे आहेत, मला एकमेकांना मदत करायची, मी त्यात एवढंच ऍड करीन की मला सामूहिकपणे समाज चालवण्याचं सुद्धा, ज्याला एरवी राजकीय म्हटलं जातं, त्याही कामामध्ये मी सहभागी व्हायचंय, ते तितकंच अर्थपूर्ण करायचंय. आणि मला असर्ट करायचं की हा समाज चालवण्यामध्ये माझा अधिकार आहे. निखळ मैत्री म्हणजे नेटवर्किंग न करता की जिथं तू माझ्या फायद्याला ये, मी तुझ्या फायद्याला जातो, ह्याच्यापेक्षा एक निखळ मैत्री, मानवी संबंध, निखळ प्रेम की जे पैशामधून
जमिनीमधून वस्तूंमधून मेडिएट झालेलं नसेल. बरोबर म्हणजे प्रेमाचं प्रतीक म्हणून गुलाबाचं फुलच असेल, हो कुठलं तरी ते हिरा नसेल नाही, थोडक्यात. बरोबर की जास्त महागडा जास्त हिरा दिला मूल्य- म्हणजे जास्त हो, चांगलं प्रेम बरोबर. आहे. तो नाही. हिरा बाजूला करून जे काय अगदी प्रेम असेल. अगदी बरोबर. आता ही सगळी गोष्ट प्रत्यक्षात आणण्याची खरोखरी परिस्थितीत मार्क्स म्हणतो आता निर्माण होतीये. आता ही ऑलरेडी निर्माण होऊन तिची तुंबलेली आहे हो ती. हो त्यातनं ते विकृतीत हो. निर्माण व्हायला लागलं. बरोबर. त्यामुळे जेनझी पिढीला जे वाटतं हम्म, ते त्यांच्या न कळत हम्म, या परिस्थितीतून त्यांच्या सबकॉन्शियस मधून आलेली गोष्ट आहे, विच इज ट्रू. बरोबर ते जे अनुभवतायत, जे म्हणतायत हो. ते खरं तर बरोबर आहे. बरोबर. पण त्याला लागणारी नवी परिस्थिती जी आहे ती आता केवळ आर्थिक, तंत्रवैज्ञानिक किंवा कलात्मक परिस्थितीतून आपोआप होत नसते. शेवटी याचा संबंध सत्ता संबंध बरोबर आहे. रचनेशी असतो. बरोबर. संपूर्ण रचना बदलण्याशी हो. असतो आणि रचना बदलायची तर त्यातल्या ज्या नियामक आणि नियंत्रण आणि निर्णय करणाऱ्या यंत्रणा आहेत, शासन राज्य संस्थेपासूनच्या, या बदलण्याशी असतो. म्हणजे पॉलिटिक्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, पॉलिटिक्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, करायला. सोशल ट्रान्सफॉर्मेशन ज्याला transformation. म्हणू, हे जर हातामध्ये घेतलं तर तरुण पिढीला जे वाटतंय ते एकाला दुसऱ्याला नव्हे, सर्वांनाच अनुभवता येईल हो असं शक्य आहे. म्हणजे मध्ये एका लेखिकेने असं म्हटलं होतं की मला AI ही श्रमाची जी फालतू कामं आहेत ती करायला हवंय. मला AI मी कसं लिहावं, कादंबरी हो, कशी लिहावी अगदी हे खरं सांगायला आहे. अजिबात नको. बरोबर आहे. कादंबरी मीच लिहिणार आहे. हो तर थोडक्यात सतार मीच वाजवणार, बरोबर. गाणं मीच म्हणणार आहे, पेंटिंग मीच करेन. पेंटिंग मीच करणार आहे आणि पदार्थ हवं मला तर वाटतं स्वयंपाक मीच बनवेन. कुणीतरी मला करून देणार मिळालं तर मला जास्त आनंद किंवा वाटेल, तो सुद्धा मला जेव्हा तो आनंद सुद्धा वाटेल मला तेव्हा मी करेन. आनंदासाठी म्हणून मी करेन, म्हणजे कंपल्शन म्हणून. मार्क्स गंमत काय आहे की तो श्रमाला रिप्लेस करायचा असं म्हणत नाही, तो बरोबर. रिल्म ऑफ नेसेसिटी म्हणतो. बरोबर. माणूस हा शेवटपर्यंत गरजांच्या क्षेत्रामध्ये असणार आहे, बरोबर. त्याच्याशिवाय तो जगूच शकत हो, नाही. हो. निसर्गाने त्याला काही गरजा आणि अस्तित्व बरोबर. दिलं. बरोबर. पण ते क्षेत्र कमी कमी होत जाईल हो आणि रिल्म ऑफ फ्रीडम वाढत जाईल. स्वातंत्र्याचं क्षेत्र बरोबर. वाढत जाईल. बरोबर. आता ह्याच्यामध्ये रिल्म ऑफ नेसेसिटी मध्ये ते सुद्धा लादलेलं नसेल. बरोबर. लादलेलं आज का आहे तर ते परात्मता, शोषण आणि भांडवली वर्चस्व ह्याच्यामुळे लादलेलं होतं. बरोबर. अगदी पुन्हा साधं उदाहरण घेऊया की नव्यानं लग्न होऊन आलेल्या मुलीला जर का घरातलं काम लादलेलं असेल तर तिला काय फिलिंग येईल, आणि तिला पूर्ण फ्रीडम आहे, तिच्या मनासारखं तिला करता येते आणि नवरा सुद्धा तितकंच आनंदाने आणि हो, मनासारखं हो, शिजवायला तयार बरोबर. आहे. तर दोघंही आनंदानं शिजवत असतात. अगदी. हे आपले अनुभव हो आहेत, हो अगदी. हे काय अपवाद नाही आहे, नाही. बऱ्यापैकी अनुभव आहे. बरोबर. ह्याचं सार्वत्रिकीकरण होणं आणि हे प्रत्येक क्षेत्रात होणं बरोबर. हे आता शक्य आहे. ओके. ते शक्य झालं तर जेनझीचं जे म्हणणं आहे ते हो. मार्क्सचं म्हणणं आहे. बरोबर. पण त्यांना मार्क्स म्हणजे एवढं या व्यवस्थेचं पूर्ण तासमपट्टी केली, हो. ती का केली हे समजून घ्यावं समजून लागेल. घ्यावं लागेल. ती न समजून घेता परस्पर कोणीतरी करेल. नाही, मार्क्स असं नाही. म्हणतो तुमच्यासाठी हे काम करायला दुसरा दुसरा कोणी कोणी नाही. येणार नाही. माणसं इतिहास घडवतात, हो. तुम्ही स्वतः तो इतिहास घडवला बरं. पाहिजे. त्यामुळे जेनजी समोरचं आव्हान हे आहे की त्यांना जसं जग हवंय बरोबर. ते घडवायला घडवण्यासाठी लागेल. हो. बदलण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे. बरं. त्यांच्या हातामध्ये तंत्रज्ञान आहे, साधनं आहे. हो. मार्क्स कडून येणारी क्रांतिकारी दृष्टी पण त्यांनी बरं. आणि वैज्ञानिक मानवतावादी दृष्टी जर आत्मसात केली, इट विल बी वंडरफुल कॉम्बिनेशन. थँक्यू सो मच. म्हणजे आज आपल्याला एवढी वैचारिक मेजवानी मिळालेली आहे आणि म्हणजे मार्क्सचे विचार जे खूप कॉम्प्लेक्स आणि हे आहेत ते अतिशय सोप्या पद्धतीने उदाहरणांसहित आपल्याला ऐकायला मिळालेले आहेत. तर मी दत्ता देसाई यांचे मनापासून आभार मानते. आणि धन्यवाद. हा एपिसोड जर आवडला असेल आणि मार्क्सवरची चर्चा अजून कंटिन्यू ठेवावीशी वाटत असेल तर आम्हाला अवश्य कमेंट्समध्ये लिहून कळवा. कारण असाच म्हणजे मार्क्स विचार आणि भारतासाठी काय रिलेव्हन्स आहे मार्क्स विचाराचा, असाही एखादा एपिसोड करायला आम्हाला नक्की आवडेल. तर तुम्ही तसं कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद.